प्रभु यीशु मसीह की। आपको पता है शैतान का सबसे बड़ा हथियार लोगों में डर पैदा करना होता है। डर इंसान को कमजोर बना देता है। शैतान चाहता है कि आप डरते रहो, लेकिन प्रभु यीशु मसीह चाहता है कि आप मत डरो। हालेलुया। इसलिए आपको जान के ताज्जुब होगा, दिन में साल में 365 दिन होते हैं और 365 बार ही पवित्र शास्त्र में लिखा है, इस वाक्य का प्रयोग किया है कि डरो मत। हालेलुया। प्रभु यीशु चाहते हैं कि आपका आज डर पूरी तरीके से भाग जाए, मिट जाए। देर किस बात की, हम जोरदार तालियों के साथ हम स्वागत करते हैं परमेश्वर के दो महान दास बिशप पीटर जी और बिशप जयश्री जी का। Praise the Lord. Praise God. देवाला धन्यवाद। Thank you, Jesus. Thank you, Father. हालेलुया। Lack of value, the pitfall of Esau. एसावाचा जो खड्डा होता त्यातील Lack of value, मूल the pitfall of Esau. एसावाचा खड्डा आणि मूल्याला कमी जाणणं, कमी लेखणं. Yes. I hope Because I get it as you speak. He didn't value the higher things, and so that became his downfall. कारण की त्याने उच्च गोष्टींची किंमत केली नाही, मोल केलं नाही आणि त्यातून त्याचं पतन झालं. So we'll open our Bibles to Genesis chapter 25 verse 34. तो उत्पत्तीचा 25वा अध्याय आणि त्यातलं 34व वचन. सगळ्यांनी कृपया खाली बसून घ्या आणि सगळ्यांनी बायबल उघडा. उत्पत्ती 24 त्यातलं 25व वचन. Genesis 25 verse 34. उत्पत्ती 25 त्यातलं 34व वचन. Then Jacob gave Esau bread and pottage of lentils, and he did eat and drink, and rose up and went his way. Thus Esau despised his birthright. उत्पत्तीचा 25वा अध्याय आणि त्यातलं 34व वचन. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले आणि तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला. Praise God. देवाला धन्यवाद. This is the thought for the day. आजच्या दिवसाचा हा विचार आहे. Anyone who does not value जो कोणी किंमत करत नाही, the reason for his existence, जो कोणी स्वतःच्या अस्तित्वाच्या कारणाचं मूल्य करत नाही, किंमत करत नाही, is going to end in regrets like Esau. नंतर त्याला एसावाप्रमाणे त्या गोष्टीचा पस्तावा होईल. Amen. आमेन. And it has been established आणि असं स्थिर स्थावर झालंय that character determines your destiny. की चारित्र्य जे असतं ना, चारित्र्य आणि स्वभाव गुणधर्म जे माणसातले असतात ना, ते माणसाची सरते शेवटची दिशा ठरवतात. Your manners determine your meaning. तुम्हाला जे मॅनर्स आहेत, तुमच्यावर झालेले जे संस्कार आहेत, त्या संस्कारांमुळे तुम्हाला जो अर्थ येईल तो येईल. Your value for eternal things and spiritual things. अनंत काळातल्या गोष्टींसाठी, आध्यात्मिक गोष्टींसाठी तुमची जी काही किंमत आहे, Accordingly, God will value you. जी काही तुम्ही किंमत या गोष्टींना द्याल, तेवढ्या पद्धतीनंच देव तुमची किंमत करेल. That alone brings you in proximity with God. आणि त्यातूनच तुम्ही देवाच्या क्षेत्रफळामध्ये याल. Amen. आमेन. That earns the favor with God. त्यातून आपल्याला देवाचा अनुग्रह जिंकता येतो, कमवता येतो. Yes, your flesh may be weak, आणि अर्थातच तुमचा देह अशक्त असेल, but पण if your spirit is willing, जर आत्मा इच्छुक आहे there is favor with God. तर देवाबरोबर आपल्याला अनुग्रह मिळतो. Amen. देह सगळ्यांचे अशक्त पडतात, पण जर आत्मा उत्सुक असेल तर देव आपल्याला अनुग्रह देईल. Amen. Amen. And how you matter on earth is a product of your manners. आणि तुमच्यावर काय संस्कार आहेत, तुमच्यावरती काय मॅनर्स आहेत, त्या पद्धतीनं मग तुम्ही जगात काय उत्पादन असणार आहात हे ठरेल. You know, Esau and Jacob, एसाव आणि याकोब they were separated from the mother's womb आईच्या ओटीपोटापासून वेगळे झाले. on the basis of their manners, on their basis of their character त्यांचं and value. त्यांचं चारित्र्य आणि त्यांच्यावर जे काही संस्कार झाले त्यावर आधारभूत. According to the value, God loved them.
आणि जी काही किंमत त्यांनी केली त्या पद्धतीनं देवाने त्यांच्यावर प्रेम केलं. Amen. आमेन. It's on the basis of spirituality or whether a person is full of carnality. म्हणजे काय की एखादा व्यक्ती दैहिकपणाने फक्त भरलेला आहे का आत्मिकपणाने भरलेला आहे त्यावर आधारित हे ठरेल. Now, what was the problem of Esau? एसावाची समस्या काय झाली? The problem was the lack of character. एसावाची समस्या अशी झाली की चारित्र्यामध्ये तो बरोबर नव्हता. स्वभाव गुणधर्म, Lack of the knowledge of God. देवाचं ज्ञानच त्याच्यात कमी पडलं, त्यामुळे चारित्र्यात खामी आली आणि स्वभाव गुणधर्मात खोट आली. You should respect what God respects. देव ज्याचा आदर करतो त्याचा आदर तू केला पाहिजे. You should value what God values. देव ज्याला किंमत देतो त्याला तूही किंमत दिली पाहिजे. The more you value God's kingdom जेवढं जास्त तुम्ही देवाच्या राज्याची किंमत कराल, and God's word, देवाच्या शब्दाची किंमत the कराल, more you will find value in the eyes of God. तेवढं जास्त तुम्हाला देवाच्या नजरेमध्ये किंमत सापडेल. Praise God. देवाला किंमत द्या, त्याच्या शब्दाला किंमत द्या, तर देव तुमची तेवढी किंमत करेल. Amen. त्या सगळ्याचा अनादर केला तर तुमचे पुढं काय आहे ते तुम्ही समजून घ्या. So what is it that made Esau characterless? तर असं काय होतं की ज्यामुळे एसाव चारित्र्यहीन झाला? It is the lack of value for his birthright. त्याचा जो जन्म हक्क होता ना ज्येष्ठपणाचा, त्याला त्यांनी किंमतच दिली नाही ना. Esau did not have value for his birthright. एसावाने त्याचा जो जन्म हक्क ज्येष्ठपणाचा होता, तो थोरला होता ना, त्या थोरलेपणाचा जो जन्म हक्क त्याला मिळालेला त्याची किंमतच या पठ्ठ्यानी केली नाही. He had no regard for his inheritance and his destiny. त्याचं वतन, त्याचा वारसा, त्याच्या आयुष्याची ठरलेली दिशा त्याने कमी लेखली, किंमत केली नाही या He गोष्टींची. had no regard for what he represented for his generation. आणि त्याच्या स्वतःच्या पिढीसाठी तो कशाचं प्रतिनिधित्व करत आहे त्याची त्यांनी किंमतच केली नाही. दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला, He was living for himself, स्वतःसाठी जगायला लागला, self-centered. स्वतःवर लक्ष केंद्रित करून मी 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 मी. And God has great plans for each one of us. आणि देवाची तर योजना आपल्या प्रत्येकासाठी महान आहे. And through you, तुझ्याद्वारे God has great plans. देवाची महान योजना आहे तुझ्याद्वारे, तुझ्यासाठी. He's got great work through you. आणि देवाचं काम सुद्धा देवाला महान रीतीनं खरं म्हणायला गेलं तर तुझ्याद्वारे करून घ्यायचं आहे. Amen. आमेन. And so he was not living for the manifestation of the plan of God. पण देवाची योजना त्याच्या जीवनामध्ये प्रदर्शित व्हावी, दिसून यावी, यावर एसावाने काही कामच केलं नाही. Because just as God had plans through Jacob to raise up many spiritual children, कारण जसं याकोबाद्वारे देवाची योजना होती की देवाला याकोबाद्वारे अनेक आध्यात्मिक मुलांना वर आणायचं होतं, so also तसं God had a plan through Esau to raise up many spiritual children. एसावाद्वारे पण देवाची योजना होती की या एसावाद्वारे सुद्धा मला अनेक आध्यात्मिक मुलांना वर आणायचं आहे. And since Jacob fell in line with the plan of God, पण याकोब मात्र देवाच्या योजनेमध्ये पडला. today आला. we have Israel. म्हणजे याकोब देवाच्या योजनेत पडला, म्हणजे याकोब देवाच्या योजनेमध्ये आला, चालला, तर त्यातून आज आपल्याला इस्रायल मिळालं. Say, through Jacob God had this great plan. आणि याकोबाद्वारे देवाची महान योजना होती. So I'm not just going to talk of Esau, तर मी फक्त एसावावर बोलणार नाहीये, but also include Jacob in the story. आणि मी त्या कथेमध्ये याकोबाला पण घालणार आहे. You know, Isaac was very old. तुम्हाला माहितीये इसहाक बाय देन फार म्हातारा झाला, His eyes were dim, त्याचे डोळे अंधुक झाले. and Isaac had not yet come to the conclusion that whether Jacob was the heir of the promise. आणि इसाकाला अजून काही निष्कर्ष काढता येत नव्हता की याकोब आता वतनाचा हक्कदार होणार आहे का काय आहे. He didn't know that. त्याला ते तोवर माहित नव्हतं. He wanted to bless the elder त्याला जो थोरला आहे त्याला आशीर्वाद द्यायचा होता, because Esau came first. कारण एसाव प्रथम जन्मला, तर Though तो they were थोरला. twins, Esau came out first. ते जुळे होते, एसाव आणि याकोब जुळे भाऊ होते. एसाव पहिला बाहेर आला म्हणून एसाव थोरला झाला. And so Isaac before his death wanted to bless his elder son. आणि म्हणून इसाकाला मृत्यू अगोदर त्याच्या थोरल्या मुलाला जो पहिला बाहेर आलाय
त्याला आशीर्वाद द्यायचा होता. And though we know that Rebekah, when she was carrying Esau and Jacob in आणि her जरी womb, जरी आपल्याला माहितीये की रबेकाला जेव्हा दिवस गेले आणि तिच्या पोटात जेव्हा एसाव आणि याकोब दोघे होते, Bible says there was a struggle in her womb between these two children, बायबल म्हणतं तिच्या ओटी पोटामध्येच या दोन्ही मुलांचा संघर्ष सुरू झालेला होता. fighting in the womb. म्हणजे पोटामध्येच भांडणं सुरू होती. See, and so she went to God तर ती देवाकडे गेली, because she wanted to know why this fight is taking place in my womb. कारण तिला जाणून घ्यायचं होतं की माझ्या पोटामध्ये एवढी भांडणं का होत आहेत. And so God told her, तर देव तिला म्हणाला, 2 nations are in your womb. 2 देश तुझ्या पोटात आहेत, 2 राष्ट्र तुझ्या पोटात आहेत. You don't know what inheritance you carry. तुला माहित नाहीये बेटा तुझ्यामध्ये काय काय वतन दडलंय. Through you, God has a great plan, I said. तुझ्याद्वारे देवाची महान योजना आहे असं मी म्हणालो. आमेन म्हणा, Say. जोरात म्हणा, शेजारचा दचकू दे म्हणा जोरात. And so if you come in line with God, तर तुम्ही जर देव म्हणतोय त्याला जुळवून चालला ना, out of you God can bring out spiritual nations. अरे तुझ्यातून देव आध्यात्मिक देश जन्माला घालेल. And so God told her, 2 nations are in your womb. तर देव तिला म्हणाला तेव्हा की 2 राष्ट्र तुझ्या पोटात आहेत You are only thinking about 1 Esau, 1 Jacob. आणि तू फक्त एक एसाव एक याकोब यांचा विचार करत आहेस. But there are 2 nations in your womb. अगं पण तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहेत. But पण the older shall serve the younger. जो थोरला आहे ना तो धाकट्याची सेवा करणार That आहे. means- म्हणजे Jacob will become now elder याकोब थोरला होणार and आहे Esau will become younger. आणि एसाव धाकटा होणार आहे. Why? का? Because कारण- Jacob is going to value me. याकोब माझी किंमत करणार आहे म्हणून हा फरक पडणार आहे. See? जो थोरला आहे तो धाकटा होणार आहे, जो धाकटा आहे तो थोरला होणार When आहे. you value God, जेव्हा तुम्ही देवाची किंमत करायला there शिकाल will be a takeover. तेव्हा टेकवर होईल. मग जो खालचा आहे तो वर येईल, वरचा खाली जाईल. Yes. जो देवाची किंमत करेल तोच वर येईल. Praise God. सो व्हॉट, तो घरातला सगळ्यात थोरला असला तरी देवाची किंमत नाही केली देव त्याला कनिष्ठ करेल, Yes. धाकटा करेल. आणि धाकटे नंबर 1 ला येतील. आमच्या घरात मी सगळ्यात धाकटी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. प्रभूनी मला तारलं रे बाबा. That means the first one to come out of a womb will become the second. म्हणजे तिच्या पोटातनं जो पहिला बाहेर येणार आहे तो दुसरा होणार आहे And the second to come out of a womb will become first. आणि जो दुसरा बाहेर येणार आहे तो पहिला होणार आहे. It will be a replacement theory. म्हणजे अशी रिप्लेसमेंट थिअरी होणार आहे. याची जागा तो घेणार आहे आणि त्याची जागा हा घेणार आहे. In other words, दुसऱ्या शब्दात Esau will not be the heir, एसाव आता वतनदार होणार नाही, but Jacob shall be the heir. याकोब वतनदार होणार आहे. And so Rebekah must have conveyed this message to her husband Isaac. तर रबेकाने हा निरोप आपल्या नवऱ्याला इसाकाला दिला असेल, We don't know, आपल्याला काय माहित. but she took it seriously. पण तिने मात्र हे जे काही देव तिच्याशी बोलला ते गंभीरपणे घेतलं की माझ्या पोटात असं असं आहे. While Isaac, आणि इसाक he मात्र must have thought, त्याने विचार केला असेल, we don't know exactly what it is. काय माहिती आपल्याला एक्झॅक्टली काय आहे. I will do what is the culture in our land. आपल्या देशामध्ये आपल्या गावात जी संस्कृती आहे, परंपरा आहे, तसं आपण करू. The elder one I will bless. आणि जो थोरला आहे with त्याला all मी the आशीर्वाद देईन. inheritance. म्हणजे आपल्या गावातली जी संस्कृती आहे तसं मी करणार. जो थोरला आहे त्याला मी आशीर्वाद देणार. So even if he had heard of the transactions that happened आणि म्हणून जरी त्याने जे काही व्यवहार झालेले आहेत ते ऐकलेले असतील, between Esau and Jacob, एसाव आणि याकोबात जी काही बोलाचाली झाली, व्यवहार झाले, ते जरी त्याने ऐकलेले असतील yet तरी he said, what I have to do, I will do. इसाक जो बाप तो म्हणाला, आपल्या संस्कृतीनुरूप मी जे करायचं ते मी करणार, मी थोरल्याला आशीर्वाद देणार. Say, आपल्यात असं आहे. and we don't know whether he heard the story of Esau coming from hunting and he was famished, he was very hungry, and आणि- he asked Jacob to give him some food. आपल्याला माहित नाही की इसाकाला माहिती होतं का, बापाला माहिती होतं काय की एसाव शिकार करून आलेला, फार दमलेला, थकलेला, भुकेला झालेला आणि त्याला खायला हवं होतं, तर त्यांनी अन्न मागितलं. And Jacob was a cook. आणि याकोब होताच आचारी, स्वयंपाकी. He was a home breed. आणि याकोब घरगुती होता, घरगुती. Esau was of the field. एसाव शेतातला शिकार वगैरे करायचा. So he hunted some deer or something. तर एसावाने काहीतरी हरण वगैरे ठार मारून आणलेलं, But that day maybe he didn't get it. पण त्या दिवशी कदाचित त्याला काही शिकार मिळाली नाही And he was very hungry. आणि त्याला लागली फार भूक. And he एसावाला. told Jacob, तर एसाव आला आणि याकोबाला म्हणाला, whatever pottage you are making, please give it to me. जे काही तू रांधतोय, म्हणजे जो काही स्वयंपाक तू करतोय तो मला दे बाबा खायला. And Jacob said,
तर याकोब म्हणाला Okay, I will give it to you. ठीक आहे देतो. You sell me your birthright. तू तुझा जन्म हक्क तुझा ज्येष्ठपणाचा हक्क मला विक रे दादा. Amen. दादा त्याचा And तो I दादा. will give you this food. आणि मी तुला देतो जेवायला वरण भात. Irrespective of how wrong it seems to us, आणि ते मग किती जरी चुकीचं दिसायला दिसलं आणि वाटलं there is one aspect of Jacob where we see that he loved spirituality. तरी याकोबाचा एक पैलू इथे आपल्याला दिसून येतो तो म्हणजे त्याला आत्मिकता आवडलेली. Amen. त्याला आध्यात्मिकपणा आवडायचा याकोबाला. But Esau did not. एसावाला ते थोडं कमी पडत होतं. त्याला आध्यात्मिकपणा एवढा आवडायचा नाही. Because Esau said, कारण एसाव म्हणाला what good is this birthright? ठीक आहे ना तुला माझा ज्येष्ठत्वाचा हक्क पाहिजे घेऊन टाक मला तरी काय कामाचा आहे. Take it. घेऊन टाक. कमी लेखलं त्याने. He didn't value it. किंमत नाही केली When you ज्येष्ठपणाच्या don't हक्काची. value it, तेच मी म्हणतोय जेव्हा तुम्ही देवाच्या गोष्टींची किंमत नाही करणार God sets you below the order. मग देव तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये खाली टाकणार Yes. की यांना किंमतच नाहीये देऊन करायचं तरी काय. And so he exchanged it, his birthright with the food. तर एसावाने त्याचा ज्येष्ठपणाचा जन्म हक्क त्या वर्णावर विकला याकोबाला. That is the value he had for the birthright. एवढीच किंमत दिली त्याने ज्येष्ठत्वाच्या हक्काला. But Jacob had insight. पण याकोबाला जरा आतमधलं कळायचं. He knew its spiritual implications. आतमधलं कळायचं म्हणजे याकोबाला ह्यातला आध्यात्मिकपणा आध्यात्मिक मूल्य कळत होतं. And so he said, what good is it? As it is, one day we both have to die. Forget it, take it what you पण want. एसाव काय म्हणाला ठीक आहे एके दिवशी सगळ्यांना मरायचं एके दिवशी आपण दोघेही मरणार आहोत माझा ज्येष्ठत्वाचा हक्क तुला पाहिजे ना घेऊन टाक. Or maybe he must be thinking, किंवा तो विचार करत असेल after all, my father is going to bless me. माझे वडीलच मला आशीर्वाद देणार आहेत. I'll just give him this promise. मी देऊन टाकतो त्याला ते. Finally, when father blesses, he will bless me only as the older son. म्हणजे एसावला असंही वाटलं असेल की आता मी याला म्हणतो की माझा ज्येष्ठपणाचा जो हक्क आहे तू घेऊन टाक पण बाप आशीर्वाद देताना मलाच देणार कारण मीच तोरलाय. Say, but he didn't know that बाप का बाप जो हा ना ऊपर बैठा है पण त्याला वो सुनता है. बाप का बाप नाही मालूम ना Say, की तो because सगळं ऐकतो ते त्याला माहित नाही. the father of Isaac had heard it. इसाकाच्या बापानी ऐकलं ना. Isaac was old, इसाक झाला होता म्हातारा but his father in heaven was not पण old. त्याचा स्वर्गीय बाप नव्हता ना झाला म्हातारा त्याने ऐकलं. आपल्याला वाटतं आपण बोलतोय ते कधी कधी कोणी ऐकत नाही सगळं वर ऐकू गेलेलं आहे. And so, whether Isaac heard it or not, we don't know. तर इसाकाने ऐकलं की नाही ऐकलं आपल्याला माहित नाही. But he makes arrangements to bestow the blessings upon his older son. पण इसाकाने मात्र सगळी तयारी केली की मला माझ्या थोरल्या मुलाला आशीर्वाद द्यायचा आहे. And moreover, he loved Esau. आणि एसावावरती त्याच्या बापाचं इसाकाचं प्रेम सुद्धा होतं. Rebekah loved Jacob. आणि रेबेकाचं याकोबावर होतं. आईला याकोब आवडायचा बापाला एसाव आवडायचा. Sometimes if you have this kind of differentiation, there is problem at आणि home. कधी कधी असं जुळ्यांमध्ये किंवा दोन भावांमध्ये घरात असे फेरफार झाले तरी ते फेरफार थोडेसे प्रॉब्लेम करतात. And Isaac was mean because he was a big time eater. आणि इसाक थोडासा स्वार्थीच म्हणायचा मीन का कारण की तो जरा खाण्यात जड होता. He was a foodie. फार फुडी होता खायला फार आवडायचं. And so Esau was a hunter. एसाव होता शिकारी. And so he used to hunt deers and all. The father used to be very happy. आणि एसाव हरण वगैरे सगळी पारत करून शिकार करून आणायचा मांस आणायचा तर बापाला आनंद व्हायचा. And so at the age of 136, तर तो 136 वर्षाचा असताना and with his failing eyesight, आणि आता त्याची दृष्टी मंद झाली त्याला नीट दिसेना. इसाक 136 वर्षाचा आता दृष्टी मंद झाली नीट दिसेना. he felt that life was uncertain. आणि त्याला मग तेव्हा वाटायला लागलं की आता माझं काही खरं नाही आयुष्य माझं किती असणार आहे माहित नाही. And so he called Esau तर त्याने एसावाला बोलवलं and थोड्याला said, आणि go and म्हणाला hunt a nice deer जा बाबा जाऊन छान एक हरण मारून आण and make nice savory meat for आणि me. हरणाचं मटण आण आणि मला मस्त फर्स्ट क्लास स्वयंपाक कर. At the age of 136, his 136. taste buds were alive. 136 वर्षाच्या म्हाताऱ्याची चव काही जाईना असं होत. म्हाताऱ्यांच्या जिभेला ही चवी राहतात So he- असू देत वाय नॉट. So he said, prepare this food for me. तर इसाक म्हणाला छान मटण घेऊन या हरणाचं महाराज काहीतरी आणि मला स्वयंपाक करा आणि मला तुम्ही खायला And घाला. after I eat, I will bless you. मी खाल्ल्यावरती तुला आशीर्वाद देईन. Not before that. त्याच्या आधी नाही त्याच्या आधी नाही त्याच्या आधी नाही खाल्ल्यावर आशीर्वाद देईन. And then मग Rebekah hears it all. रबेकानी सगळं ऐकलं. Oh God, my old man is going to bless the older son now. अरे बाबा म्हातारा आज थोरल्याला आशीर्वाद द्यायचं म्हणतोय But असं. I love
Jacob. पण माझं याकोबावर प्रेम आहे आणि So हा she- म्हातारा देऊन टाकेल आशीर्वाद एसावाला. So because she knows कारण तिला माहित होतं God had said to her, देव तिच्याशी बोलला होता ना the older will serve the younger. की थोरला धाकट्याची सेवा करणारे. देव तिच्याशी बोलला होता ती प्रेग्नंट असतानाच. In other words, दुसऱ्या शब्दात the blessings of Isaac should go now to Jacob. तिला असं की आता इसाकाचे आशीर्वाद ना बापाचे आशीर्वाद याकोबालाच गेले पाहिजेत, नको या थोरल्याला. But what is happening now is, पण आता काय व्हायला लागलं, my husband is going to bless the older one. माझा नवरा आता थोरल्याला आशीर्वाद द्यायला निघाला. I have to help God in this. मला आता देवाला मदत करावी लागेल. देवाला माहिती नसेल, बोला Maybe God forgot. देव विसरला असेल. You know, sometimes we feel like helping God. कधी कधी आपल्याला असं खूप तीव्र इच्छा होते की मी देवाला मदत करीन. कोण तुम्ही, देवादी See, देव का? and so Rebecca forms a plan for diverting the blessings from Esau to Jacob. मग रबेकानी योजना केली की आपण ना हे एसावाचे जे आशीर्वाद आहेत ना ते सगळे याकोबाकडे कसे ट्रान्सफर करायचे. मला एक आयडिया आली आहे. So she heard what Isaac, her husband, had spoken to Esau. तर तिने ऐकलं होतं की इसाक तिचा नवरा एसावाला काय म्हटलाय. Because it was not a huge 3-bedroom flat, it's just a tent in those कारण times. तो काय असा 3 बेडरूमचा आलिशान फ्लॅट नव्हता ना, ते तंबूत राहायचे. And so in the tent you just have one cloth as a door. आणि तंबू मध्ये काय कसं कापड असणार आहे, दार म्हणून काय तर कापड, See, असा तंबू असतो. that's why they say even walls have ears. म्हणून म्हणतात ना भिंतींनाही कान असतात. I think so in those times it was mentioned. त्या काळामध्येच ती म्हण पैदा झाली असेल, कारण तंबूत राहायचे. Because- तंबूची दारं आणि भिंती म्हणजे कापडाची. तर म्हण तेव्हाच निघाली असेल की भिंतींनाही कान आहेत, कारण Tent- कापडातनं सगळं ऐकू येतं. Tent walls have ears. त्या तंबूच्या भिंतींना कान असतात. And so to make the long story short, तर मोठी कथा छोटी करून सांगतो. she wanted to help, God to achieve the promises that he had given to her. रबेकाला असं वाटलं की देवाला आता कसं, हे देवाला सगळं समजणार नाही, मी देवाला जरा मदत करते आणि मी आता एक योजना करते. And so she didn't wait for God to do something. आणि ती थांबलीच नाही की देवानी काही करावं का आपण देवाला वेळ द्यावी. थांबलीच नाही. She called Jacob तिने immediately. याकोबाला लगेच बोलवलं. Immediately you go before your लगेच father. तू तुझ्या बापासमोर पहिला उभा राहा Get that blessings. आणि तो आशीर्वाद तू घे जा, लगेच जा. Because when you were small, when God told me when you were in my womb कारण तुम्ही दोघं माझ्या पोटात असतानाच देव मला बोललेला आहे that the older shall serve the younger. की थोरला धाकट्याची सेवा करणारे, तू पटकन जा बरं. So before now that fellow is gone to hunt the deer. आता तो गेलाय शिकार करायला हरणाची. It will take a long time. हरणाची शिकार करायला जरा वेळ लागेल And after that he has to prepare. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा त्या मटणाचा. So it will take a long time. तर त्याला वेळच लागणार So आहे. we have about 3-4 hours in hand. 3-4 तास आपल्या हातामध्ये आहेत. याकोबा, What I will do, मी काय करते, similar to that deer meat, we will kill one lamb and I will prepare nice savory meat. एक for it. आयडिया करते. हरणाच्या मटणासारखंच आपण त्या कोकऱ्याचं मटण घेऊया, ते आपण रांधून रेडी करूया And then you can give it to your father. आणि तू घेऊन जा तुझ्या वडिलांना ते And then खायला you go before him. आणि आपल्या वडिलांसमोर उभा राहा. Jacob said, "Are you mad, mom? याकोब म्हणाला, मॉम आर यू मॅड, तू काय वेडी What वेडी if he झाली? comes to know त्यांना कळलं तर, डॅडीला कळलं तर, that little blessing also will be gone then? मग He तो will थोडा put curses on आशीर्वाद, me. थोडा आशीर्वाद जो मिळायचा तोही मिळणार नाही आणि शाप देऊन जातील वडील मला. What if I get caught आणि मी जर धरला गेलो तर and receive curses?" आणि मला शाप मिळाले तर. She said, "Don't worry, son. ती मम्मा म्हणते, अरे बेटा तू काळजी नको करू, Let all your curses fall on me." तुझे सगळे शाप माझ्यावर पडो. हाय That का is a असा? mother's heart. you know. बघा, हे आईचं हृदयच असं असतं. तुझे सगळे शाप माझ्यावर पडो. तुला काय त्रास कमी आहेत अजून घ्यायला? तुझे सगळे And- शाप माझ्यावर पडो. And then she takes the skin of the animal आणि ती मग एका because Esau was very hairy man. कसं होतं, एसा फार केसाळ होता, केसाळ, त्याला केस फार होते. मग रबेकाचं डोकं पण आयडिया, बायकांची डोकी चालायला लागली, भारीच चालतात एकदम. आणि मी एक बाई असूनही सांगते, काही मला सांगायला हरकत वाटत नाही, कारण बायकांची डोकीच अशी असतात. तर तिने काय केलं, एक केसाळ जनावराची त्वचा घेतली And she put it on Jacob's आणि hand याकोबाच्या हाताला लावून टाकली. so that when the blind Isaac हा ना, touches him, बिचारा तो बाप आंधळा जेव्हा हात लावेल त्याला oh, he'll feel that hairy. आणि चाच पडेल, What? तेव्हा त्याला वाटेल एसावच आला, कारण केसाळ केसाळ वाटेल ना. Amen. बोला, असली हुशार ती रेबेका. So the plan has become successful. आणि योजना झाली यशस्वी. Say, फते हो गए फते. immediately he brought the food. आणि लगेच त्यांनी मग अन्न आणलं, स्वयंपाक आणला. Isaac said, इसाक म्हणाला, "Is it you, Esau?" एसावा आला का रे बाबा? Yes, I am हो Esau. हो, मी एसावच आहे. But why? How come you came so early? आई, एवढ्या लवकर आला स्वयंपाक It should पटकन? take a long time. जरा वेळ लागायला हवा होता ना शिकार करून मग तो स्वयंपाक करायला. No, God helped me. नाही, देवानी मला मदत केली म्हणे. मागे होती आई ऍक्च्युली. देवानी मला मदत केली.
But why didn't God interfere? पण मग देवानी मध्यस्थी का नाही केली? You know, that is my question. Why God didn't interfere? तो माझाही प्रश्न आहे. एवढं सगळं देवाला रिबेका करताना दिसत होती, देवानी का नाही मध्यस्थी केली की रेबेका तुझी आयडिया बाजूला ठेव, मी करतो. See, but finally the final thing will be that the blessings has to go to him only. पण सरते शेवटी कसं जे The देव method बोल- was wrong, but the promise was हा, right. जे देव बोलला होता तसंच व्हायला हवंय आणि होणार आहे. रीत तिची चुकली, पण देवाचं वचन खरं ठरलं ना की थोरला धाकट्याची सेवा करणार. Amen. धाकट्याने येऊन आशीर्वाद घेऊन टाकला. रीत चुकली असेल See, and so he comes with that. तर आला तो ते कातडी वगैरे लावून Must स्वयंपाक have घेऊन. tied it up well. सगळं कातडी त्यांनी नीट बांधली असेल, कुठे पडली बिडली तर आणि कळायचं. So that strange interview begins then. आणि मग तो विचित्र इंटरव्ह्यू, मुलाखत बापाचा आणि पोराचा तिथे आपल्याला दिसत आहे. Who are you, son? तर बाप विचारतो, कोण रे तू बेटा? And so he wants to be sure. आता त्याला खात्री करून घ्यायची होती इसाकाला की Because he एसाव knows this fellow is a supplanter. त्याला माहिती होतं पोरं दोन्ही त्याचीच ना, तर त्याला माहितीच होतं की हा दुसरा थोडा नॉटी आहे, हा याकोब थोडा कोडेच काढतो. So he gives a paternal kiss to his son. तर तो त्याला बापासारखा एक मुका देतो And he says, oh, I can smell the smell of the field. आणि मग म्हणतो, अरे मला शेतातला वास आला बर का. And then he pronounces the benediction. आणि आशीर्वचन पुकारून टाकतो याकोबावर. And what are the blessings? काय आशीर्वाद? Firstly, पहिलं, a fertile soil you will get. सुपीक जमीन तुला मिळेल. The dew of heaven is yours. स्वर्गातला दव तुझा होईल. The dew of heaven is yours. स्वर्गातलं दव तुझं होईल. Amen. हे आशीर्वाद तो त्याला देऊन टाकतो. Dew of heaven means, you know, in those times the rain was so precious. स्वर्गातलं दव म्हणजे तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये पाऊस इतका मौल्यवान होता. And so if there was no rain, there was famine then. तर पाऊस जर पडला नाही तर दुष्काळच पडणार असं होतं तेव्हा. But पण the blessings of Jacob is that wherever Jacob goes, there will be abundance of rain. याकोबाला आशीर्वाद असा मिळाला की जिथे कुठे तो जाणार तिथे भरपूर पाऊस येणार, कारण बापाने तो आशीर्वाद त्याच्यावर पुकारला. The fatness of the earth shall be yours. पृथ्वीची सुपीकता आणि जाडपणा तुझा होणार. Corn and wine shall be yours. सगळं धान्य आणि द्राक्षारस तुझं होणार. हे आशीर्वाद त्याने त्याला देऊन टाकले. Let people serve you. लोकांनी तुझी सेवा करावी. लोक तुझी Your सेवा offspring करणार. shall be powerful. तुझी संतती सामर्थ्यवान होणार. You shall be the Lord of your brethren. तू तुझ्या बंधुजनांचा प्रभू होणार, मालक होणार. See, Isaac did not grasp what is happening, but now he is giving a prophetic blessing. इसाकाला तेव्हा कळत नव्हतं की तो काय करतोय आणि काय बोलतोय, पण तो भविष्यवाणी पर आशीर्वाद द्यायला सुरू झाला. See, इट वॉज प्रॉफिटिक. the older shall serve the younger. आणि थोरला धाकट्याची सेवा करणार. There will be prosperity to you, Jacob. याकोबा तुला समृद्धी मिळणार. Temporal and spiritual. तात्पुरती आणि आध्यात्मिक समृद्धी तुला मिळणार. He that curses you will be cursed. जो तुला शाप देणार तो शापित होणार. He that blesses you shall be blessed. जो तुला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होणार. This is only part of the blessing. आणि आशीर्वादातला हा काही भाग आहे फक्त. But involved in these blessings are numerous other blessings. पण या आशीर्वादांमध्ये गुंतलेले अनेक इतर आशीर्वाद आहेत जे तुझे होणार आहेत. एसाव त्याला मानून त्याने हा आशीर्वाद देऊन टाकला याकोबाला. Say, in other words, दुसऱ्या शब्दात, when you are in line with God, जेव्हा तुम्ही देवाशी जुळवून चालताना God will give you everything. देव तुम्हाला सगळं देईल, पण देवाशी जमवून घ्या. पहिली दोस्ती प्रभू से करो. And when you are not in line with God, आणि जर देवाशी दोस्ती तुम्ही केली नाही आणि देव म्हणतो तसं केलं नाही, misfortune shall become a part of your life. मग दुर्भाग्य तुमच्या आयुष्याचा वाटा बनेल, कारण की जी पहिली दोस्ती तुझ्या आयुष्यात हवी देवाची तीच नाही. Even in cases and times when you are not at fault, आणि मग जरी कधी कधी तुझी काही चूक नाहीये, you will find in your goodness, तरी सुद्धा तुझ्या चांगुलपणात तुला things सापडेल will be turned against you. की तुझ्या विरुद्ध सगळ्या गोष्टी जात आहेत. तुझ्या चांगुलपणात सुद्धा तुला तसं आढळायला लागेल की अरे मी एवढा चांगला राहतो आणि सगळं माझ्या विरुद्ध का चाललंय. It's like Saul. शौलासारखा प्रकार आहे. In many things he is good. शौल अनेक गोष्टींमध्ये चांगला होता David in many things is bad. आणि दावीद अनेक गोष्टींमध्ये वाईट झाला, Yet, कारण कमजोर निघाला. तरी in his mistakes there is always grace. दाविदाच्या चुकांमध्ये ही कृपा नेहमी होती, Because कारण he valued God. दाविदाने देवाची किंमत केली की तुझ्याशिवाय मी मरीन, तू मला सोडू नकोस. जे शौलात कमी पडलं परिपूर्ण असेल
पण देवाची किंमत कमी पडली शौलात. While the one who is sometimes not very correct, आणि कधी कधी जो एखादा फारसा बरोबर नाहीये, he will be allowed to be helped by God. त्याला देवाद्वारे मदत मिळायची परवानगी मिळणार की हा फारसा बरोबर नाही, ह्याच्याकडनं चुका बऱ्याच वेळेला होतात सुद्धा, पण तरी त्याला देवाकडनं मदतही मिळत राहते. See? And so when Esau came, तर एसाव जेव्हा आला, poor fellow, it took a long time for him. बिचारा त्याला वेळ लागला ना, कारण की आता शिकार करून मग यायचं. Maybe God allowed him also to become late. आणि देवाने तिथे त्याला उशीरच लागू दिला असेल की ये थोडा लेटी जाने दो, ये सब कार्यक्रम हो जाने दो. See, even the good things you are trying to do becomes delayed. म्हणजे कधी कधी चांगल्या गोष्टी ज्या तुम्ही करायला जात असताना त्यामध्ये पण उशीर होतो, जसं एसावाचं झालं. See? Good heart. चांगलं हृदय होतं त्याचं I'll prepare good food for my father. की माझ्या वडिलांनी मला सांगितलं मी डॅडीसाठी छान स्वयंपाक करणार आहे या हरणाचा, But you came late. पण तू उशिरा आलास. Because when you don't value God, कारण जेव्हा तुम्ही देवाची किंमत करत नाही, things will become late. मग गोष्टी उशिरानं Things होतात, will not मग work. गोष्टी काम करत नाही. You will forfeit many things. आणि अनेक गोष्टी मग तुम्ही चुकवता, अनेक गोष्टींपासून तुम्ही लांब राहता, वंचित राहता, कारण तुम्हाला देवाची किंमत नाही. And then he comes running to his father. आणि मग एसाव धावत धावत आपल्या वडिलांकडे आला Dad, eat this food, की this डॅडी meat. जेवा, जेवा मी आणलंय जेवा. What? तर मग इसाक म्हणतो काय? Isaac is shaken. इसाक हादरतो, काय What is this? हे काय? I just blessed you, son. मी आता तुला आशीर्वाद दिला No, ना रे. no, no, it नाही, was नाही. not me. मी नव्हतो, मी नाही आलो. Oh, Jacob had come. ओ याकोब येऊन गेला And he took away your blessing. आणि तुझे आशीर्वाद घेऊन गेला. It will happen. होणार. You don't value तू God. देवाला किंमत देत नाही ना, Things will be forfeited. मग गोष्टी तुझ्यापासून लांब जाणार. जे तुझं आहे तेही तुझ्यापासून लांब जाईल, देवाला किंमत दिली नाही तर. Say. He said, he snatched away my blessings. मग एसाव म्हणाला त्याने माझे आशीर्वाद हिसकावून घेतले. It may look that way. दिसायला तसं दिसेल की त्यांनी आशीर्वाद हिसकावून घेतले. Because even if Rebecca had not planned it that way, God would have done something else. कारण रबेकाने जरी त्या पद्धतीनं योजना केली नसती तरी देवाने आणि काहीतरी योजना करून तो आशीर्वाद याकोबालाच दिला असता. Amen. कारण देव बोललेलाच होता. Jacob snatched it away by deceit. आणि याकोबाने फसवणुकीद्वारे ते स्वतःकडे घेतलं. That's what Esau said. एसाव म्हणाला अरे याकोबाने फसवणूक करून माझा आशीर्वाद हिसकवला. And then he was thinking, मग तो विचार करायला लागला, why did God not stand by me then? देव का माझ्या बाजूने उभा नाही राहिला? He should have stood by me. देवाने माझ्या बाजूने उभं राहायला हवं होतं. Why was I deceived in this manner? का अशा रीतीनं मला त्यांनी फसवलं? How could God stand with a supplanter? देव कसं या फसवणूक करणाऱ्या याकोबाच्या बाजूने उभा राहिला? देवाला कळलं नाही हा फसवणूक करणार आहे. If you value God, तू जर देवाला किंमत दिली God will go to any extent to bless you. तर देव किती पावलं what I want चालून to तुला say. आशीर्वाद द्यायला येईल. पण टू बिगिन विथ Yes. तुला जर देवाची किंमतच नाहीये Then he will go to any extent to see that you don't get anything. तर मग देव आणि किती पावलं चालून हे बघेल की आशीर्वाद तुला मिळू नयेत, कारण तुला किंमत नाहीये. And Esau comes, but it is too late. आणि एसाव आला पण खूप उशिरा आला ना, काय फायदा? And so Isaac said, तर मग इसहाक म्हणाला my बाप son Esau, माझ्या मुला एसावा I cannot do anything. आता मी नाही काही करू शकत. Haven't you reserved even one blessing for me? पण He said. डॅडी मला तुम्ही एक आशीर्वाद राखून नाही ठेवला, एक तरी One माझ्यासाठी blessing, one blessing. एक आशीर्वाद तरी ठेवायचा ना माझ्यासाठी डॅडी. Daddy said, तर डॅडी बोलले blessed shall he be. तोच आशीर्वादित होणार आहे. Though I love you, जरी माझं तुझ्यावर प्रेम आहे, very attached to you, मी फार तुझ्या घनिष्ठ आहे, जवळचा आहे, blessed shall he be. पण तोच आशीर्वादित होणार आहे कारण मी त्याला देऊन टाकलं. Because what God wants कारण देवाला जे हवंय will happen. तेच होणार आहे. देवाला जे हवं असतं ना शेवटी तेच होतं. म्हणून मी नेहमी म्हणते नसते हट्ट करू नका. Jacob had no doubt got that blessings by cheat. आणि शंका नाही, यामध्ये संशय नाही की याकोबाने ते आशीर्वाद फसवणूक करून घेतले. But see, if Esau had been worthy in other respects, पण जर एसाव अगोदर पासून इतर भागांमध्ये किंमत आणि कदर करत असता God would have intervened. तर देवाने मध्यस्थी केली असती And God wouldn't have allowed for Jacob to cheat. आणि देवाने याकोबाला फसवू दिलं नसतं.
But he never was spiritual. पण नाही ना, एसाव सुरुवातीपासूनच आध्यात्मिक नव्हता Never cared about God. आणि एसावाने कधी देवाची किंमत केली नाही. Never thought upon spiritual things. एसावाने कधी आत्मिक गोष्टींचा विचार केला नाही, असं उडवून लावलं He नाही. never had value for God. एसाला देवाची किंमत नाही, झिरो किंमत. And Bible clearly says बायबल स्पष्टपणे सांगतं God did not love Esau. देवाचं एसावावर मग प्रेमच नव्हतं, मग देवाला एसाव आवडतच नव्हता. But God loved Jacob. पण देवाचं याकोबावरती प्रेम बसलं. Even Paul says पॉल पण म्हणतो God loved Jacob. God hated Esau. देवाचं याकोबावर प्रेम होतं, पण देवाने एसावाचा तिरस्कार केला असं पॉलही बोललाय. कारण देवाने पाहिलं हा याकोब स्वभावात कुठेतरी कमी पडतो, फसव्या आहे, See, पण तो माझी किंमत करतो. Esau Esau- was very good in other respects, एसा बाकीच्या रीतीनं चांगला होता फार, but not in the knowledge of God. पण देवाच्या ज्ञानात शून्य, देवाला किंमत शून्य. Jacob means deceiver. याकोब या नावाचाच अर्थ फसव्या. Yet तरी he had some value for God. त्याला देवाची किंमत होती, थोडी तरी होती, असं म्हणायला हरकत नाही. Many people ask me, अनेक लोक मला will विचारतात good works entitle us to heaven? चांगली कामं करून आम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल का? No. Take नाही. the case of Esau. एसावचं उदाहरण घ्या ना. He was not as bad as Jacob. एसाव काही याकोबा इतपत वाईट नव्हता. एसाव कुणाला फसवायचा नाही काही, Yet he could not please God. तरी एसाव देवाला प्रसन्न करू नाही शकला. He could not please God. नाही तो देवाला Your प्रसन्न करू good works शकला. will not please God. तुझी चांगली कामं देवाला प्रसन्न करत नाही. Your value for God will please God. तू देवाची किंमत करायला शिक, तर देव प्रसन्न होईल. It is faith in God that pleases तू God. देवावर विश्वास ठेवायला शिक, तर देव तुझ्या प्रसन्न होईल. इन शॉर्ट, देवाला हलक्यात घेऊ नका. It is walking with God that will please God. देवासोबत चालून मग देव तुमच्यावर प्रसन्न होईल. You may walk right with people, तुम्ही लोकांसोबत कदाचित अप टू डेट आणि बरोबर चालत असाल, but if you're not right with काय God, फायदा जर देवाशीच तुझं नातं धड नाही, what have you? तर तुला काय मिळणार आहे मग? Nothing. काही नाही. सगळ्यांशी तुझं नातं चांगलं आहे, पण देवाशी तुझी कट्टी, तर तुला मिळणार काही नाहीये. पहिलं देवाशी नातं, म्हणून मी म्हटले पहिला दोस्त बना प्रभू को. See, but it was not so here. पण इथे असं नव्हतं. Isaac could have said, इसाक म्हणू शकला असता, Jacob, याकोबा, you cheated me into the blessing of Esau. काय रे तू मला फसवलं, एसाचा आशीर्वाद माझ्याकडून तू घेतला, Because you cheated me, आणि तू मला फसवलं. since you saw that I am blind, तू पाहिलं, तू फसवलं मला. तुला माहित होतं मी आंधळा आहे, मला you दिसत took नाही. advantage of my blindness. तू माझ्या आंधळेपणाचा गैरफायदा घेतला. Now my God will stand with me. आता माझा देव माझ्या बाजूने उभा राहील. No, नाही, असं इसाहाक काही बोलला नाही. बाप त्याला असं काही नाही बोलला, because कारण now he was gripped by God. आता तो देवाद्वारे पकडला गेलेला. He was held on by God. म्हणजे देवाने आता त्याला धरून टाकलं होतं. He said, तो म्हणाला, blessed shall you be, Jacob, though you याकोबा, cheated me, याकोबा तू आशीर्वादित होणार आहे, जरी तू मला फसवलंयस तरी सुद्धा. because I cannot revoke it. कारण हे आशीर्वाद मी पुकारलेले आता परत घेऊ शकत नाही. वन्स गिवन ऑलवेज गिवन. गो. It is by the dictates of God. देवाचं फरमान आहे ते, आणि देवाच्या फरमानावरती हे चालतं. मी जो दिला तो दिला. बी ब्लेस्ड. I cannot revoke it. मी नाही ते परत Your आशीर्वाद घेऊ best शकत. food also cannot make me to revoke it. तुझं चांगलं अन्न सुद्धा ते आशीर्वाद मला परत नाही घेऊ देणार. Your hard work of going and chasing into the forest to get a deer for me cannot change what I एसावा, have said. मला माहितीये तू मेहनत केली आहे खूप. तू गेला जंगलात, तू पारत केली, शिकार केली, मटण घेऊन आला, तू स्वयंपाक केला, पण मी नाही आता त्याला दिलेले आशीर्वाद परत घेऊ शकत. आय एम सॉरी, इट्स डन. Isaac knew it in his spirit इसाकाला आत्म्यात माहिती होतं that whatever was the misconduct of my younger son Jacob, की माझा जो धाकटा मुलगा आहे ना याकोब, त्याने जे फसवेगिरी केलेली आहे ना, he interfered with my plan माझ्या योजनेमध्ये त्यांनी लुडबुड केली, and it was wrong. आणि ते चुकीचं होतं. Yet तरी I cannot change it. आता आशीर्वाद त्याला गेले, मी नाही बदलू शकत. Amen. आमेन. My preference is Esau, माझं प्राधान्य एसावच आहे. इसाक म्हणत असेल माझा आवडता एसावच आहे, but God's preference is Jacob. पण देवाचा आवडता याकोब निघाला. देवाने प्राधान्य याकोबाला दिलं. व्हॉट कॅन आय डू, व्हॉट कॅन आय से. मी काय करणार आणि काय बोलणार, कारण चालतं देवाचंच, आणि देवाचंच चाललं पाहिजे. Because he knew कारण त्याला माहित होतं that the paternal blessings and benediction that flowed through him बापाकडचे आशीर्वाद
आणि आशीर्वचन जे त्याच्यातनं वाहिलं was not based on the parental love, ते बापाच्या प्रेमावर आधारभूत नव्हतं, but from the Spirit of God. पण देवाच्या आत्म्यातनं ते आलेलं होतं. As a father, बाप म्हणून I want to bless Esau, मला एसावाला आशीर्वाद द्यायचा आहे, but बाप या नात्याने. पण the Spirit of God did not let me. देवाच्या आत्म्याने मला नाही ना करू दिलं तसं. देवाचा आत्मा माझ्यावर संचरलेला होता तो आशीर्वाद पुकारताना. Say, both the parents were wrong in the natural. दोन्ही आई वडील, आई आणि वडील दोन्ही नैसर्गिक रीतीनं चुकले. Rebecca was wrong रबेका चुकली because she tried to help God. कारण तिनं देवाला मदत करायचा प्रयत्न केला ह्या सगळ्या उलाढाली करून. She thought, I need to help God to fulfill God's will in a wrong way. तिला असं वाटलं की देवाची इच्छा पूर्ण करायची आहे तर आता चुकीच्या रीतीनं का होईना आपण देवाची इच्छा पूर्ण करू. And Isaac also was wrong इसाक पण चुकला, आई because he was चुकली, carnal. आई पण चुकली, बापही चुकला. कारण इसाक दैहिक निघाला. He loved cooking. त्याला स्वयंपाकच फार आवडायचा. He loved the cooking of Esau. त्याला एसावाचा स्वयंपाक फार आवडायचा. He was a foodie. कारण तो फूडी होता, खायला पाहिजे सारखं. And spiritually he did not discern आणि आत्मिक रीतीनं त्यांनी काय ओळखून घेतलं नाही that the elder shall serve the younger. की हा थोरला धाकट्याची सेवा करणार आहे. ते त्यांनी काही लक्षात घेतलंच नाही. त्याला He फक्त पोटोबा. He should have given importance to the spiritual thing. त्या बापानं त्या इसाकानं सुद्धा आध्यात्मिक गोष्टींना किंमत द्यायला हवी होती ना, पण नाही दिली. And then he knew one thing. मग त्याला एक गोष्ट माहित होती, If God did not stop me, जर देवाने मला थांबवलं नाही हे करण्यापासून, that means God is in it. याचा अर्थ देव याच्यात आहे. And so he said, म्हणून मग तो म्हणाला, Jacob, you shall be blessed. याकोबा तू आशीर्वादित होणार. I may like it, I may dislike it. मला आवडो मला न आवडो, But पण the verdict comes from above. फरमान देवाकडनं आलेलं आहे. याकोबा तूच आशीर्वादित होणार आहेस. He knew त्याला it कळलं, was the divine providence of God त्याला कळलं ही देवाची दैवी योजना आणि दैवी पुरवठा आहे, that all the spiritual blessings should fall on the line of Jacob. की सगळे आध्यात्मिक आशीर्वाद याकोबावरच पडले पाहिजेत. इसाकाने ओळखून घेतलं ते. Esau must have said, आणि मग एसाव म्हटला असेल, I sold my birthright for that one little bowl of soup. त्या थोड्याशा वर्णासाठी माझा ज्येष्ठत्वाचा हक्क मी विकला. त्या सूपावर विकला तू? Say, सूप सूप वरण. though we start like Jacob, we don't end like Jacob. We end like Israel because God is involved. आणि जरी आपली सुरुवात याकोबासारखी होते, पण आपला अंत इस्रायल सारखा होतो का? कारण देव त्यात गुंतलेला असतो. Everyone starts as Sarai. प्रत्येक जण साराय सारखीच सुरुवात We करतो, become Sarah of God. नंतर देवाची सारा बनते ती. सुरुवात Everyone सारायची starts होते. with Abram, सगळ्यांची सुरुवात अब्राम म्हणून होते, but we end up as Abraham. अखेर अब्राहम म्हणून होते. सगळ्यांची सुरुवात होते साराय म्हणून, अखेर होते सारा म्हणून. Everyone starts as Benoni. आणि सगळेजण सुरुवात करतात बेनोनी म्हणून. Benoni means sorrow. बेनोनी म्हणजे दुःख. And they are transformed to Benjamin. आणि मग ते बनतात बन्यामीन. बेनोनीचा बेंजामिन, तसं बन्यामीन. See? सुरुवात सगळ्यांची अशीच होते. Everyone starts with Simon the reed and they turn and become Peter the rock. आणि सगळ्यांची सुरुवात शिमोन जो गदा गदा हलणारा तशी होते, आणि मग तो जो दणकट पेत्र झाला तसा अंत होतो. Because God changes you. कारण देव तुला When you बदलतो. value God, He changes you. देवाची किंमत तू करायला लागला की देव तुला बदलतो. Today that nation is not called Jacob, it's called Israel. आज त्या देशाला याकोब हे नाव नाही, आज त्या देशाला इस्रायल नाव आहे. इस्रायल. क्या से क्या हो गया? It starts with Jacob but ends with Israel. सुरुवात याकोबाने होते, अखेर इस्रायल मध्ये झाली. असंच होतं आपलं सुद्धा. You become the sons of thunder when you walk with Jesus. तुम्ही गर्जनेचे पुत्र बनता येशूंसोबत चालून. येशूंसोबत चालत असताना आपण गर्जनेचे पुत्र बनतो. We are changed from glory to glory. गौरवातून गौरवाकडे आपण बदलतो. आपण स्वतःकडे पाहिलं की आज म्हणतो ना की मी काय होते आणि काय झाले. We are changed from Saul to Paul. आपण शौलापासनं पॉल बनतो. You need to be spiritual. तुम्ही थोडा आत्मिक राहायला हवं. Look at David. दाविदाकडे पहा. With all his follies, with all his mistakes, दाविदाकडनं किती साऱ्या चुका झाल्या, पतन झालं, किती चुकला तो. yet God said he's a man after my own heart. तरी देव दाविदाविषयी म्हणतो माझ्या हृदयामागचा माणूस आहे. Why? का? He valued God. कारण दाविदाने देवाची तेवढी किंमत केली. चुकला धडला पण माफी लगेच मागून परत आला की माफ कर दे बाप्पा, शरीर माझा अशक्त निघालं, आय एम सॉरी. But God never said this about Saul. पण शौलाविषयी देव असं कधी बोललाच नाही. Though Saul in a worldly sense was quite pleasing in his works, आणि जरी शौल जगिक रीतीनं म्हणायला केलं
तर त्याच्या कामांमध्ये असं फार प्रसन्नदायी होता. Even in his look, he was very pleasant. आणि शौल दिसायला पण फार सौख्यमय होता. Tall, handsome, उंच पुरा, strong. देखणा, हँडसम, Selection of the people, आणि लोकांची निवड शौल, but not the selection of God. पण देवाची नाही ना निवड. David was the selection of God. दावी देवाची निवड. ठेंगणा, बुटकुसा, छोटूसा, वीणा वाजवणारा. Say, Saul was a head turner. शौल मस्तक वळवणारा. Head turner means everybody turned and looked at him. म्हणजे शौल मस्तक वळवणारा म्हणजे काय की शौल चालायला लागला ना की सगळे वळून वळून बघायचे. इतका But he तो was not a handsome. God turner. म्हणजे अशी त्याची पर्सनॅलिटी होती, पण तो देवाकडे वळणारा नाही ना निघाला. Amen. लोक त्याच्याकडे वळून वळून बघायची. काय फायदा, कधी देवानी वळून पाहायला हवं होतं. Say, पण शौल सर त्याच्यात कमी पडले. David was a God turner. दावीद मात्र देवाचं लक्ष खेचून घ्यायचा. He wrote दाविदाला most of the Psalms. आणि दाविदाने जास्तीत जास्त स्तोत्र 150 जी आहे त्यातली जास्तीत जास्त दाविदाने लिहिलेली आहे. Saul did not write any. शौलानी एकही लिहिलं नाही. There has to be a touch of spirituality. थोडा आत्मिकपणाचा स्पर्श आयुष्यावर If you want पाहिजे to बरं का. benefit from God, there has to हो. be a touch of जर spirituality. देवाकडनं तुम्हा लोकांना फायदे करून हवे असतील ना तर थोडं का होईना जरा आत्मिक जगायला शिका. See, and that's why tolerance, म्हणून सहनशीलता, preference, प्राधान्य, lenience, दीनता, compassion, कळवळा, mercy दया is found in the camp of David. दाविदाच्या छावणीत आपल्याला सापडते. If you read the story of David, जर दाविदाची कहाणी तुम्ही लोकांनी वाचली ना you will find him as almost like Jacob the supplanter. तुम्हाला कळून येईल हा दावीद जवळजवळ याकोबासारखाच होता, फसव्या. But yet favor is shown to this one तरी या दाविदावरती सारखा अनुग्रह देवाने केला, than the other. दुसऱ्यावर नाही, शौलावर नाही, दाविदावर केला. किती चुकला, आपल्यासारखं म्हणेल अरे हा एवढा चुकतो, किती भयानक पाप केली. David was chosen, पण दावीद निवडलेला होता and he was chosen over Saul. आणि शौलावर दाविदाची पसंती देवाला आवडली. Yes, God made Saul the king, आणि देवाने शौलाला राजा केलं, वाद नाही. and he also gave him a chance to draw nigh to God. आणि शौलाला देवाने संधी पण दिली की माझ्या जवळ ये. But he didn't come. पण शौल नाही ना आला देवाच्या जवळ. त्याला राजासनच एवढं आवडलं की त्याच्या मागचा देव नाही त्याला दिसला. God made him the king, देवाने त्याला राजा केलं. but God was expecting him to value God. पण देवाची अशी अपेक्षा होती की या शौलाने मला किंमत द्यावी, माझी कदर करावी, जी त्याने केलं नाही. त्याला पोस्ट आवडली, देव नाही. Everyone is given an opportunity to correct himself or herself. सगळ्यांना संधी दिली जाते बेटा की प्रत्येकाने आपापल्या चुका सुधरवाव्यात. संधी देव सगळ्यांना देतो. You have a choice to serve God. निवड आहे तुझ्या हातात. निवड तुझ्या हातात आहे की देवाची सेवा मी करणार आहे की नाही, ठरवायचं तू असतं. You have a choice to serve the world. आणि जगाची सेवा मी करणार आहे का देवाची सेवा मी करणार आहे, निवड तुझ्या हातात आहे. तू तुझं ठरवायचं. And so when God sees you giving him the first place, आणि तू ठरवल्यानंतर देव जेव्हा बघतो की हा मला पहिली जागा देत आहे, you become popular in the eyes of मग God. देवाच्या नजरेत आणि स्वर्गात तुम्ही प्रसिद्ध आणि फेमस होता. He holds you high. आणि मग देव तुम्हाला उच्च जागेमध्ये स्थान देतो आणि देव कदर करतो He तुमची. gives you importance. देव तुम्हाला महत्व द्यायला लागतो You will be pushed आणि तुम्हाला धक्का in दिला जातो. advantageous positions. आणि मग देव तुम्हाला धक्का देऊन अशा प्रभावशाली जागांमध्ये, फायदेकारक जागांमध्ये स्वतःहून घालेल. God will give you favorable situations. आणि देव तुम्हाला अनुग्रहदायी परिस्थिती पण देईल की जिथे तुमच्यावर अनुग्रह होईल. Say, अशी परिस्थिती पण देव करून ठेवेल. Jacob was not all clean inside out. याकोब काय आतून बाहेरून स्वच्छ नव्हता. He had his frailties, he had his weakness. कमजोर होता, अशक्त होता. That doesn't mean God was overlooking those weaknesses. याचा अर्थ असा नाही की देव त्याच्या अशक्तपणांकडे दुर्लक्ष करत होता, No. असं नाहीये. Just because I have selected Jacob, I will just wink at his weakness. देवाचं असं नाहीये की मी याकोबाला निवडलंय म्हणून याकोबाच्या सगळ्या खामी, त्रुटी आणि कमजोरी मी बघणार नाही, मी दुर्लक्ष करणार आहे, असं नाहीये. God disciplined him. देवाने त्याला शिस्त पण लावली तेवढीच. God broke his thigh bone. मांडीचं हाड तोडलं ना देवाने, त्याचं लंगडा घाला ना तो. But finally made him an Israel. पण शेवटी देवाने त्याला इस्रायल केला त्या प्रक्रियेमध्ये. See, that doesn't mean he overlooks our mistakes. तेच मला म्हणायचं. याचा अर्थ असं नाही की देव आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून आपण पण चुका करतच राहायचं, असं मी म्हणतच नाही. As a loving father, एक प्रेमळ बाप या he नात्याने disciplines us. शिस्त लावतो तो आपल्याला की सीधा हो, सीधा कर, नाही तो परत फटकाएगा. See, he will punish Esau, but he will discipline Jacob. तो एसावाला शिक्षा देईल पण याकोबाला शिस्त लावेल. फरक आहे. तो एसावाला दंड देईल, शिक्षा, पण याकोबाला शिस्त लावेल, संस्कार. God chastened him, देवाने त्याला अनुशासन दिलं but never left him. पण सोडलं नाही.
Esau may be punished, एसावाला शिक्षा दंड, but Jacob will be chastised. याकोबाला मी शिस्त लावीन की असं नाही, असं कर, इथं चुकला परत सुधर. He cheated his father, त्याने वडिलांना he फसवलं, cheated his brother, त्याने भावाला फसवलं सख्या. and so we see what comes around. मग आपण बघतो ना की जे आपण करतो तेच आपल्याकडे परत येतं. The rooster comes home to roost, आणि कोंबडा आपल्याही घडी आरवायला येतोच. and see how faithful he was with Laban. आणि बघा लाबानाशी मात्र तो किती विश्वासू राहिला नंतर. He served him 20 years, आणि 20 वर्ष त्याने लाबानाची नोकरी केली या याकोबाने, and yet he was cheated. आणि तरी तो फसला. First of all, he wanted Rachel, he got Leah. फसला आता याकोब स्वतः फसायला लागला. त्याला हवी होती राहेल, मिळाली लेया. Why? He का? cheated father, he cheated his brother. त्याने बापाला फसवलेलं, भावाला फसवलेलं. ते जे करतो ते परत येतच. जे मी म्हंटल, कोंबडा आपल्या पण घरी कधीतरी आरवायला येणारच आहे, कुकडुकू होणारच आहे आपल्याही घरात. ते याकोबाच्या आयुष्यात झालं. He thought, since I am favorable to God, God will overlook. याकोबाला असं वाटलं मी देवाचा लाडका आहे, देव काय माझ्याकडे दुर्लक्ष करेल. 7 years he had to serve to get his first wife. 7 वर्ष सेवा करायला लागली पहिली बायको मिळवायला. Who will serve to get a wife today for 7 years? अलीकडच्या जमान्यामध्ये मला सांगा 7-7 वर्ष नोकऱ्या कोण करेल ती बायको कमवायला. तो म्हणेल ठेव तुझ्याकडेच, नाही होता मेरे से, आप रखो आपकी कन्या, आपको मुबारक. So 7 years. तर 7 वर्ष हो म्हणतात. आणि 7 years he served to get Rachel. तर 7 वर्ष त्याने नोकरी केली राहेल मिळवायला. And poor fellow, after serving 7 years, 7 वर्ष नोकरी केल्यावर आणि that night, त्या रात्री for the marriage day, लग्नाच्या दिवशी रात्री the father switched to the daughters. वडील पण कमी निघाले का. त्या लाबानाने काय केलं, पोरी बदलल्या. He put Leah there, Ah. Rachel is locked her in the लेया room. टाकली, राहिलीला तिने लॉक करून ठेवली. आठवतं ना And so त्याच्या आई- Leah, you know how in India also the women हो ना. cover their head. भारतामध्ये पण काही आपल्या राज्यांमध्ये घुंगड ओढके आते ना शादी के पहिले रात को. So he thought this is Rachel sitting next to me. तर त्या याकोबाला वाटलं की रेचलच बसली आहे असं घुंगड ओढके. But Laban said the elder has to get married first. लाबान म्हणाला नाही पण थोरलीचं लग्न पहिलं झालं पाहिजे. Because if the younger gets married, who will get married to the तर older? धाकटीचं लग्न पहिलं झालं तर थोरलीशी कोण करणार. हे लाबानाची ही आयडिया. So एकेकाची एक आहे, जशी ती रेबेकाची आयडिया. नाही नाही यालाच आशीर्वाद मिळाला पाहिजे, ह्याला नेसवा कातडी आणि आणा. क्या आयडिया एकेका. and so Leah said, तर लेया बसली. मग लेयाला काय she was happy also. खुशच झाली की चला अच्छा ही हो गया, मेरी शादी हो गई, Rachel was crying मेरी there. शादी हो गई असं. आणि राहेल बिचारी रडती. And then when they entered the room, ज्या खोलीत आले ते he must have removed a pallu like that. त्याने or घुंघट उठाया रहेगा. Gungat, whatever. त्याने घुंघट उठाया रहेगा सुहाग रात को. Oh, who is this? अरे बाप रे ही कोण. This is Leah. अरे ही लेया. But I got married to Rachel. पण मी रेचलची लग्न करणार होतो म्हणून 7 वर्ष नोकरी केली मी. Immediately he called his father-in-law. लगेच त्यांनी सासऱ्यांना बोलवलं. He said, no, I cannot do anything एक- because, she's the older, I have to. मग सासरे म्हणाले, लाबान बोलला नाही नाही मी नाही काही करू शकत, ही थोरली आहे तिला What घरात you ठेवून sow, you धाकटीचं reap. लग्न. आता तू ते पेरलं होतं ते का. He said, okay, you still love Rachel? मग तो लाबान म्हटला, सासरा तुझं अजूनही राहेलीवर प्रेम आहे का. Oh, yes, yes. हो आहे ना. Serve another 7 years. अजून 7 वर्ष नोकरी कर, राहेल तेरी. बस आयुष्य में यही करना है. I mean, I've never seen a love like Jacob's love. याकोबाच्या प्रेम कथेसारखी प्रेम कथा मी पाहिली नाही. त्यांनी 14 2 years. बायका कमवायला 14 वर्ष दिली. 14 years to get Rachel. 14 वर्ष त्यांनी काढली राहेल मिळवायला. And then मग he was so faithful to Laban. मात्र तो लाबानाशी फार विश्वासूपणे नोकरी And करायचा. he said, your cattle did not suffer. आणि मग तो म्हटला तुझ्या गुराढोरांना कधी Nobody त्रास नाही robbed झाला, कोणी काही चोरलं नाही तुझं. I did not cut a single lamb and make party. मी कधी एक मेंढरू घेऊन कापून कधी पार्टी नाही केली तुमचं. That which was torn by the beasts, आणि जे शॉपदांनी फाडलेलं I did not bring to you crying. ते मी तुमच्याकडे काही रडत घेऊन नाही आलो. I bore the loss. मी सगळं नुकसान सहन केलं आहे असं म्हणाला. And moreover, you also required it from my hand only. You And never to- spared me. आणि तुम्ही पण मला सोडलंय का. तुम्ही पण माझ्या हातूनच सगळं करून घ्यायचा ना असं तो बोलला. Amen. Amen. Night and day in the cold, I served you. रात्रंदिवस मी त्या गारठ्यामध्ये तुमची नोकरी केली, I सेवा did not केली. sleep at मी night. रात्रीचा झोपलो नाही. I served you 14 years for your 2 daughters. 14 वर्ष तुमच्या 2 मुलींसाठी मी तुमची नोकरी केली. See,
7 years wasted. It's actually for Rachel, हो actually ना. it was 7 years. हो ना, राहेलीसाठी 7च वर्ष लागली, पण ते 7 वर्ष दुसरीत गेली ना. See, for the mistakes you commit, काय म्हणतो मी, ज्या चुका तुम्ही करता you ना, have to pay the price. त्या चुकांची किंमत कधीतरी मोजायलाच लागते. And what did he say? आणि काय म्हणाला मग, You have changed my wages 10 times. तुम्ही 10 वेळेला माझा पगार बदलला, असं God- याकोब म्हटला सासऱ्याला. God must be saying from above, you deserve हा, it. देव वरून म्हणत असेल, तू पण त्याच लायकीचा आहेस. त्या एसावाचा हक्क तू पण असा फसवूनच घेतला होता, तुझी पण हीच लायकी आहे. So you are a cheat, now you are cheated. तू फसवायचा, आज स्वतः फसतोय, कशाला एवढं टेन्शन येतंय तुला. Say, yes, God was with Jacob. देव होता याकोबाबरोबर, प्रश्न नाही, पण जे आपण करतो ना ते परत येतं. But his heart was for God. पण त्याचं हृदय देवासाठी होतं. His याकोबाचं heart panted after God. हृदय देवासाठी तडफडायचं. But just because his heart panted after God, पण त्याचं हृदय देवासाठी तडफडायचं म्हणून doesn't mean you can do anything. असं नाही ना, नाही देवाला मी फार आवडलो, मी देवाचा लाडका आहे, तर मी आता काहीही करणार, असं कोण म्हटलं आणि तो भुसा सैतान भरतो डोक्यात. And it doesn't also mean God overlooks your mistakes. आणि याचा अर्थ असाही नाही ना की देव तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करणार आहे, असं नाही होणार. Hebrews 12:6. इब्रिकरास 12 अध्याय 6 वचन बघा. God disciplines the one whom he loves. ज्याच्यावर देवाचं प्रेम आहे, देव त्याला शिस्त लावायला येतोच. Job 5:18. इयोब 5:18. For he wounds, but he also binds. तो जखमा करतो पण बांधतो सुद्धा. He strikes, but his hands also heal. वो मारता भी है बट प्यार भी करता है. फादर बकमन का एक गाना है, Say. हालेलुया. But you never see God dealing in this way with Esau. पण देवाने एसावाशी अशा पद्धतीचं कार्य कधीच नाही And केलं. Jacob becomes more prosperous, आणि मग याकोब जास्त समृद्ध होतो. but he has 2 wives now. पाहता जास्त समृद्धी जरी आली तरी बायका 2, प्रपंच 2. And now that was not the perfect will of God. आता ती काही देवाची परिपूर्ण इच्छा नव्हती. Amen. आमेन. That is why we constantly, we have problems if you have 2 wives. आणि म्हणून 2 बायकाचा आपण नांदवायला घेऊन आलो ना तर सारखे त्रास होतात बर का. You can read his story and you will come to know याकोबाची both the wives are only fighting who gets the maximum children. याकोबाची कथा वाचली तर तुम्हाला कळेल त्याच्या दोन्ही बायका सारख्या भांडायच्या या टॉपिक वरती की जास्त मुलं कोणाला होणार. There was only a competition. नुसती स्पर्धा. You have one son, I will have one son. तुला एक मुलगा आला ना Poor मला एक fellow मुलगा. Jacob is बिचारा stuck in it. याकोब बिचारा अडकला त्या राहाटीमध्ये. कोण ज्यादा बच्चे पैदा करेगा, ते- या दोघींमध्ये तीच भांडणं. And that's why they had 12 मग 12 sons. झाली, 12 मुलं 12. Amen. आमेन. It seems that he is successful, but he had also problems at home. तर असं वाटतं की याकोब अगदी यशस्वी झाला, ठीक आहे, पण घरी किती त्रास होते. Amen. हं? घरी आणि- एवढे त्रास की बस. See, only what has value has a selling price. बघा, ज्याला किंमत आहे त्यालाच विकतानाही किंमत येते. Only जे what has मोलाचं आहे त्यालाच विकताना किंमत येते. only what has value has a selling price. ज्याला मोल आहे, ऑलरेडी मोल आहे, त्यालाच विकताना मोल येतं. Otherwise, it is given free. नाही तर ते फुकट वाटतात. सोन्याच्या भट्टीतनं जेव्हा ते सोनं बाहेर येतं त्या सोन्याला किंमत आहे, ते मोलवान होतं. Your value depends on your surrendering of your life to Christ. तुझी किंमत कशावर ठरते माहितीये तुला? तुझी किंमत तू तुझं जीवन येशू ख्रिस्तांना दिलेलं आहे की नाही याच्यावर ठरेल तुझी किंमत किती आहे. Then you become the people of high value. मग तुम्ही उच्च किमतीचे लोक होता. Value speaks about principles. किंमत तत्वांविषयी बोलते. Value speaks about ethics. किंमत एथिक्स विषयी, संस्कारांविषयी बोलते. Value speaks about character. किंमत चारित्र्याविषयी बोलते. तेव्हा Val- जाऊन किंमत येते. Yes. अशी नाही मिळत किंमत. Value speaks about morality. किंमत आपलं जीवन किती नैतिक आहे त्याच्यावर येते. Value speaks about what you call it, your behavior. किंमत तुझा स्वभाव कसा आहे त्यावर ठरेल तुझी किंमत किती आहे. It speaks about your manner of life, आणि your lifestyle. तुझी जीवनशैली, कुठल्या पद्धतीचं जीवन तू जगत आहेस त्याच्यावर तुझी किंमत ठरेल. Whether you value the kingdom of God, तू देवाच्या राज्याला किंमत देतो का? whether you are found serving in the kingdom of देवाच्या God. राज्यात काहीतरी सेवा करताना तू दिसतो का? Accordingly, you will be given importance by God. त्या पद्धतीनं तदनुरूप देव तुला किंमत देईल. कळतंय ना मी काय I'm म्हणतोय? telling you, take it seriously. मी गंभीरपणे सांगतोय, तुम्ही नीट ऐका, लक्षात घ्या, लिहून ठेवा. You know, when the widow of the prophet came to Elisha,
संदेष्टाची विधवा जेव्हा अलिशाकडे आली, because the creditor had commanded her to pay the debts which her husband owed him. कारण सावकार घरी येऊन तिला म्हणाले की तुझ्या नवऱ्याने आमच्याकडनं जे उधार घेतलेला आहे तो सगळा पैसा तू आम्हाला परत फेड. Or he said, I will take away your 2 children. नाहीतर सावकार तिला म्हणाला तुझी दोन्ही मुलं मी धरून घेऊन जाईन. What did Elisha ask her? अलिशाने तिला काय विचारलं? 2 Kings 4:2. 2 राजे 4 अध्याय 2 वचन. What shall I do for you? Tell me. तुझ्यासाठी मी काय करू मला सांग. What do you have in your house? तुझ्या घरात काय आहे मला सांग. 2 राजे 4 अध्याय 2 वचन. अलिशा तिला म्हणाला तुझ्यासाठी मी काय करू मला सांग. घरात तुझ्याजवळ काय आहे सांग. What do you have in your house means what do you have of value in your house? तुझ्या घरामध्ये किंमतवान काय आहे ते मला सांग. According to that value, your blessings will flow. त्यानुरूप तुझे आशीर्वाद वाहतील. Are you getting me? तुझ्या घरात किमतीचं काय आहे? What is there in your house? तुझ्या घरामध्ये आहे का काही ज्याला किंमत आहे? She said, ती म्हणाली your maid servant has nothing in the house except a small jar of olive oil. तेल भरलेल्या बरणीशिवाय तुझ्या दाशीजवळ घरात काही नाही. That means म्हणजे only that is of value. फक्त तेच किमतीचं होतं तिच्याकडे. That olive oil speaks about the Holy Spirit. याचा अर्थ ते जैतुनाचं तेल तिच्याकडे किमतीचं होतं. ते जैतुनाचं तेल म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक. If you have the Holy Spirit on you, पवित्र आत्मा जर तुमच्यावर असेल you are of value to God. देवाला तुम्ही किंमतवान आहात. आमेन. God can do anything for you then. मग देव तुझ्यासाठी काही करू शकतो. म्हणून तो संभाल, प्लीज संभाल. पाए हुए अभिषेक को तू संभाल. Because nothing is of greater value than the Holy Spirit. कारण पवित्र आत्म्याशिवाय जास्त किंमतवान कोणीच नाही, काहीच नाही. सगळ्यात जास्त किंमत हाय रेटेड पवित्र आत्मा आहे. Nothing is of greater value than the soul that is sold out to God. जो जीव देवाला विकलेला आहे त्या जीवापेक्षा मोलवान काही नाही. Your money, your gold, silver are of no value to God. तुझं सोनं चांदी हिरे मोती देवाला काहीही किमतीचे नाही आहेत. No. म्हणून See, that's why Job says, योब म्हणाला, Job 22 verse 24, योबाचा 22वा अध्याय आणि 24वा वचन. and place your gold in the dust and the gold of Ophir among the stones of the brooks. योबाचा 22वा अध्याय आणि त्यातल्या 24व्या वचनात म्हणून तो म्हणाला तू आपले द्रव्य धुळीत टाक See? आणि ओफिराचे सोने ओघातल्या दगडांमध्ये टाक. Say, throw away that gold. फेक ते सोनं सगळं. Say, फेकून दे ते सोनं सगळं. throw your gold in the dust. तुझं सोनं मातीत फेक. One day, एके दिवशी we will throw that gold in the dust. तुम्हाला माहितीये एके दिवशी आपण सोनं घेऊन मातीत फेकू. It has no value in the eyes of त्या God. सोन्याला देवाच्या नजरेत किंमत नाही. And he says, म्हणाला and the gold of Ophir, which is the best gold, throw it ओफिराचं among the stones of the brooks. ओफिराचं सोनं जे अतिउत्तम सोनं असायचं ते ओहळातल्या दगडांमध्ये फेकून दे. Why? का? Because it is of little value. कारण त्या सोन्याला काही किंमत नाहीये. थोडीच किंमत आहे त्याला. In the sight of God, it has no value. देवाच्या नजरेत त्याला किंमत नाहीये. If you are of value according to your success, तुझ्या यशानुरूप जर तुला किंमत देऊ लागलो, according to your name, fame, strength, तुझं नाव लौकिक, तुझी ताकद, तू किती फेमस आहे, किती प्रसिद्ध आहे, त्यावर जर तुला किंमत दिली, only the world has value for it, not God. फक्त जगाला तुझी किंमत असेल, देव नाही या गोष्टींना किंमत देत. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 62 verse 9, स्तोत्र 62 त्यातलं 9 वचन. men of low degree are only a breath, and men of high rank are also a lie. In the balance they go up, they are together lighter than a breath. स्तोत्र संहिता 62 आणि त्यातलं 9 वचन. खचित नीच मनुष्य व्यर्थत आहेत आणि थोर मनुष्य सुद्धा लबाडी आहेत. तराजूत तोलली See? तर ती वर जातील. See? ती सगळी व्यर्थपणापेक्षा हलकी आहेत. तराजू मध्ये आपल्याला टाकलं ना हा. ते झिरो येतं. शून्य किंमत येते तराजूत टाकल्यावर. He is saying, म्हणतो तो म्हणजे लिहिलंय. चिकनचं तरी 1 किलो हो. 2 किलो असं म्हणजे weight चिकनच्या विकू मांस शकतो. चिकनचं मांस तरी किलो अर्धा किलो आपण विकू शकतो. you can sell. How much chicken cost? चिकन किती आहे किलोला? 200. 80. हा 80. चला 80 रुपये त्यांच्याकडनं विकत घ्या तुम्ही. हो, एकदम 80 स्वस्त मिळतं. 80 गावरान का काय? हा?
220. Yeah, तेच good. मी म्हणाले Because 200. I thought she said मला माहितीये बरं 80. का हा 220 rupees per 220 kg. 220 किलो God चिकन. says, ते बोला if I put man's flesh in the scale, माणसाचं मांस जर मी तराजूत टाकलं it is 0. 0 लोक पळून जातील. And nobody will buy it. कोणी विकत घेणार नाही In तुला खायला. fact, when a person dies, they say, कधी हो. त्यांचं funeral होणार. उलट पक्षी एखादा माणूस मेला की लोक म्हणतात जल्दी दफनाव, Say, खराब वासात आहे, say. दुर्गंधी We येते. have no weight or value to our flesh. आपल्या या अंगाला, या सुंदर कायेला, त्याच्यातल्या मांसाला काही किंमत नाही. राजा तुम्ही भ्रमात नका But when राहू. you serve God, पण जर देवाची सेवा तुम्ही केली your value goes up in the name of तुमची Jesus. किंमत येशूंच्या नावात वर येते. If that same flesh, तोच देह, तेच मांस, if it serves God, त्याच देहाने, त्याच कायेने जर देवाची सेवा केली, its value goes up. किंमत वर येते. Are you getting me? people? कळतंय का मी काय म्हणतो? नाही तर आपलं मटण, माझं मांस कोणी विकत घेणार नाही खायला. Psalm 62 verse 12. स्तोत्रसंहिता 62:12. Also to you, O Lord, belong loving kindness and compassion, for you compensate every man according to his work. स्तोत्रसंहिता 62:12. आणि हे प्रभू, प्रेम दया ही तुझीच आहे, कारण तू प्रत्येक माणसाला त्याच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देतोस. In other words, दुसऱ्या शब्दात, according to the value of your work, your value will be given by God. तुझ्या कामाची जी काही किंमत असेल ना, तद्नुरूप देव तुला किंमत देईल. तुझं काम, काय काम करतो तू, त्यावर देव तुला किंमत देईल. If you walk with God, you will have value. जर देवासोबत तू चालला, तुला किंमत If येईल. you don't walk with God, there is no value. तू देवासोबत चालला नाही, तुला किंमत मिळणार नाही. कारण नाहीच आहे किंमत मग. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 119 verse 119, स्तोत्र 119 त्यातलं 119 वचन, you have removed all the wicked of the earth like dross. Therefore I love your testimonies. स्तोत्र 119 आणि त्यातलं 119 वचन असं म्हणतं, पृथ्वीतल्या सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतोस, Say. यामुळे मी तुझ्या साक्षींवर प्रीती करतो. He says, you have removed all the wicked of the earth like dross. That means they have no value. तो म्हणतो जगातल्या सगळ्या दुष्टांना तू गाळाप्रमाणे, अशुद्ध धातूप्रमाणे दूर केलंय, त्यांना काही किंमत नाहीये. God says, I have no value. ते म्हणतो त्यांची मला काही किंमत नाही, They are like dross for me. ते माझ्यासाठी गाळ आहेत, गाळ, अशुद्ध धातू. Anybody who is not godly is like dross for God. जो कोणी भक्तिमान नाहीये तो देवासाठी गाळ आहे, गाळ, अशुद्ध Esau धातू. was like dross for God. एसाव देवासाठी गाळ होता, गाळ, अशुद्ध धातू. Cain was like dross for God. काईन देवासाठी गाळ निघाला, गाळ. Judas was like dross to God. यहूदा देवासाठी गाळ निघाला, अशुद्ध धातू. Even among women, बायकांमध्ये पण those women who walk with God, ज्या बायका किंवा स्त्रिया देवासोबत चालतात, they have value before त्यांना God. किंमत आहे देवासमोर. You have to be like the woman of Proverbs 31. नीतिसूत्र 31 मधली जी बाई आहे, तिच्यासारखं तुम्हाला बनावं लागेल. If you want to be valued by God, जर तुम्हाला देवाकडनं किंमत हवी असेल, be a woman of Proverbs 31. तर नीतिसूत्र 31 मधली बाई बना. She works hard. ती कष्ट करते, She takes care of her family. आपल्या परिवाराला सांभाळते, She does- आपल्या परिवाराला सांभाळते, She does all the work. सगळं काम करते She opens her mouth with wisdom. आणि ज्ञानानं मुख उघडते. In her tongue is the law of kindness. तिच्या जिभेवरती दया सापडते. She looks well to the ways of the household. ती तिच्या घराण्याचे मार्ग नीट जपते. She does not eat the bread of idleness. ती रिकाम टेकडी बसून जेवत नाही. Her children rise up and call her blessed. तिची मुलं तिला उभं राहून आशीर्वादित मम्मा म्हणतात. Her husband also praises her. तिचा नवराही तिचं कौतुक करतो. Many daughters have done virtuously, अनेक कन्यांनी चांगलं केलं, but पण you excel them all. तू त्या सगळ्यांच्या पुढची निघाली असं म्हणतो. Her own works praise her in the gates, तिची स्वतःची कामं वेशीत तिचं कौतुक करतात, because she is the woman of value. कारण ती किमतीची बाई आहे, तिला मोल आहे, She is the woman of ती value. मोलवान आहे. That's why Proverbs 3 verse 15 says, म्हणून नीतिसूत्र 3:15 म्हणतं, she is more precious than rubies, and nothing you can wish for compares with her. नीतिसूत्र 3:15 मध्ये म्हणूनच लिहिलेलं आहे,
माणकांपेक्षा मोलवान आहे, तुझे सर्व इष्ट पदार्थ त्याशी समतोल नाही. माणकांपेक्षाही, उत्कृष्ट सोन्यापेक्षाही उत्तम आहे. And nothing you can wish for compares with that. There is no comparison in value. आणि त्या किमतीत तुम्ही कशाची तुलनाच करू नाही शकणार. Her value, you cannot compare it with any of the women in the world. त्या सद्गुणी स्त्रीची किंमत तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीशी करू शकत नाही. A woman of Proverbs 31 cannot be compared with any woman in the world. नीतिसूत्र 31 मधली जी स्त्री आहे, त्या स्त्रीची तुलना जगातल्या कुठल्याही स्त्रीशी केली जाऊ शकत नाही. She is more precious than rubies. ती माणिकांपेक्षा मोलवान आहे. But look at the foolish woman. पण मग एखादी मूर्ख बाई बघा, She'll be like Nabal. ती नाबाला सारखी She'll be असणार, like Esau. ती एसावा सारखी She'll be असणार, like Cain. ती कायना सारखी असणार. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 9:13, नीतिसूत्र 9 अध्याय 13 वचन, the foolish woman is restless and noisy. She is naive and easily misled and thoughtless and knows nothing at all. नीतिसूत्र 9:13 मूर्ख बाईचं वर्णन इथं दिलेलं आहे. मूर्ख स्त्री मोठ्याने बोलणारी असते, ती मूढ म्हणजे मूर्ख आहे आणि तिला काही कळत नाही. She is naive. Naive ती means- नवीन आहे, नवशिकी आहे and she is easily misled आणि ती अशी सहज रीतीनं बहकते, and knows nothing at all. तिला काहीही समजत नाही, ती नाही, काही पण जाणत तिला नाही. जेवण येतं ना नाही, पण ती बनवायला. स्वयंपाक छान Okay. करते, स्वयंपाक छान करते. No, नाही, here knows nothing at all means of eternal value. तिला काही येत नाही म्हणजे तिला अनंत काळच्या गोष्टींचं काही ज्ञान नाहीये. Rest she knows everything of the world. बाकी तिला जगातलं सगळं येत असेल, स्वयंपाक छान करते, भांडी छान घासते, She can work well in the company. काम कंपनीत छान करते, आयटीत आहे, But- आयटीतली आयटीतच आहे, But पण she does not know things of eternal value. तिला अनंत काळच्या गोष्टींची किंमत नाही. What is the use? मग काय फायदा त्या स्वयंपाकाचा आणि चकाचक भांड्यांचा आणि आयटीतल्या आयटीचा. A man with a suit and boot सूट आणि बूट घातलेला माणूस may look very impressive in the eyes of the world. जगाच्या नजरेमध्ये फार मोठी छाप पाडून जाईल की व्हॉट अ सूट, व्हॉट अ बूट, व्हॉट अ मॅन. But if he doesn't know God, त्याला जर देव माहित नसेल, he has no real value in the heavenlies. उप्स, त्याला स्वर्गीय स्थानात काही किंमत नाही. A Lazarus, a beggar, has more value with all his sickness. लाजर जो भिकारी, सगळ्या आजारांसकट त्याला किंमत जास्त आहे. But दुर्गंधी आलेले त्याचे फोड आणि गळवे, तरी त्या पठ्ठ्याला किंमत जास्त होती. not the rich man who श्रीमंत माणसाला eats नव्हती. daily जो श्रीमंत माणूस at his रोज table. थाटामाटाचं घालून थाटामाटाचं खायचा, त्याला किंमत नाही. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 26:23, नीतिसूत्र 26:23 like a common clay vessel covered with the silver dross नीतिसूत्र 26:23 are burning lips and a wicked heart. नीतिसूत्र 26 अध्याय 23 वचन. प्रेमाची उत्सुकता दाखवणारे ओठ असले तरी दुष्ट हृदय हे जणू काही गाळाच्या रुपयाचा मुलामा दिलेली खापर आहे. खापर, मडक्यातलं खापर असतं तसं आहे ते. The worldly man without God is like a common clay vessel, जगिक माणसं देवाशिवायची कशी असतात माहितीये? मडक्यासारखी असतात, which is covered with silver coating. ज्या मातीच्या मडक्याला चांदीचा मुलामा चढवलाय, चांदीचं पाणी चढवलंय. आपण करतो ना? करतात ना आपण कधी कधी, चांदी को सोने का पाणी चढा. नाही, even ordinary iron also, if you put gold on it also, it will look gold. कधी कधी लोखंडाला सोन्याचं पाणी चढवलं तरी लोखंड सोनं दिसतं. And here God says, इथे देव म्हणतो these people are clay vessels covered with silver. ही तर मातीची मडकी आहेत आणि मातीच्या मडक्यांना चांदीचा मुलामा चढवलाय. That means they are trying to make it appear silver where it has not any value. याचा अर्थ ते चांदी आहेत असं दाखवायचा प्रयत्न करतायत, पण त्यांना शून्य किंमत आहे खरं म्हटलं तर. It has no value. ते मातीचं मडकं आहे ऍक्च्युली, त्याला चांदीचा फक्त मुलामा चढवलाय. That is what the worldly man is. जगिक माणसं अशी असतात. We have to be gold inside out, आपण आतून बाहेरून सोनं पाहिजे, not just gold outside. फक्त बाहेरनं नाही, आतून बाहेरून सोला आणि सोला Praise God. सोना. 24 karat gold. 24 कॅरेट गोल्ड, 24 कॅरेट सोनं. 14-15 आपल्याला नाही पाहिजे, 24 कॅरेट गोल्ड. Praise God. आमेन. So a spiritual woman is Proverbs 31 woman. तर आत्मिक स्त्री म्हणजे नीतिसूत्र 31 मधली स्त्री. She is intelligent. ती आहे सुज्ञान, She is God fearing. बुद्धिमान, देवाचं भय बाळगणारी. She knows God. तिला देव ठाऊक आहे, She pleases God. ती देवाला प्रसन्न करते. Amen. आमेन.
And everything that you do for God is always long lasting. It affects your eternity. आणि जे काही तुम्ही देवासाठी करता ना ते अनंत काळावरती छाप पाडतं. अनंत काळापर्यंत ते टिकतं कारण तुम्ही ते अनंत काळातल्या देवासाठी केलंय. Rest everything is no real profit. बाकीचा फायदा नफा जो आहे ना तो खरा फायदा आणि खरा नफा नाहीये. Read Ecclesiastes 2:1. उपदेशक दुसरा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन वाचा. Then I considered all which my hands had done and labored to do, and behold, all was vanity and chasing after the wind, and there was no profit. Say, under the sun, no profit under the sun. उपदेशक दुसरा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. उपदेशक 2:1. 2:11. उपदेशक 2:11. मी जी सर्व कामे माझ्या हातांनी केली होती त्याकडे आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे मी पाहिले आणि पहा सर्व काही व्यर्थता आणि सर्व काही व्यर्थता. सर्व काही व्यर्थता. All that I labored under the sun. All, सर्व काही all. व्यर्थता. व्हॅनिटी ऑफ व्हॅनिटी जे इंग्लिश मध्ये आहे. सर्व काही व्यर्थता. See? वाऱ्याच्या मागे लागणे असे होते. Why? का? Because it was not of lasting value. कारण त्याला टिकणारी किंमतच नव्हती. Only what you do for God. फक्त 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 देवासाठी तुम्ही जे कराल त्याला किंमत आहे. That has lasting value. त्याला टिकणारी किंमत आहे. See, we may call ourselves anything, आपण स्वतःला काही म्हणू but God calls them rejected silver. देव त्यांना नाकारलेली चांदी म्हणतो. रिजेक्टेड चांदी. You know what is rejected silver? नाकारलेली चांदी काय आहे माहित आहे? Iron coated with silver. लोखंडाला चांदीचं पाणी चढवलेलं होतं म्हणून ते म्हणतो ह्याला मी नाकारलंय. Yes, read Jeremiah 6:30. वाचा ना तुम्ही इर्मया 6 अध्याय 30 वचन वाचा. They call them rejected silver because the Lord has rejected them. इर्मया 6 अध्याय आणि त्यातलं 30 वचन. त्यांना टाकाऊ रुपे असे म्हणतील. टाकाऊ रुपे म्हणजे चांदी. त्यांना टाकाऊ चांदी म्हणतील कारण यहोवाने त्यांना धिक्कारलंय. Rejected silver. नाकारलंय. यहोवाने त्यांना धिक्कारलंय. Dross without value. It's written in the Bible. अशुद्ध धातू आहे ज्याला किंमत नाहीये. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Rejected silver. नाकारलेली चांदी. ओ हालेलुया. All consuming fire, burn away the dross, melt away the alloy from the gold. Smoky song is there. As Esau was rejected जसं एसावाला धिक्कारलं आणि नाकारलं and Jacob accepted, आणि याकोबाला स्वीकारलं. these people are like Esau, rejected silver. हे एसावासारखे आहेत. टाकाऊ चांदी. Esau was rejected silver. Cain was rejected silver. एसाव, काईन सगळे टाकाऊ चांदी होते. Nabal was rejected silver. नाबाल धिक्कारलेली चांदी होता. Judas नाकारलेली. was rejected silver. यहूदा नाकारलेली चांदी होता. Jezebel was rejected silver. इस्रायल राणी नाकारलेली चांदी. की ते म्हणतो मी धिक्कारतो यांना. As Esau did not value जसं एसावाने किंमत केली नाही. that which had to be valued, ज्याला किंमत द्यायला हवी होती त्याला एसावाने किंमत दिली नाही. his value went down. म्हणून एसावाची किंमत कमी झाली. ज्याला किंमत द्यायला हवी त्याला आपणही किंमत दिली नाही तर आपली ही किंमत कमी होईल. Praise God. आणि लोक सलाम ठोकणार नाहीत. The queen of Sheba, शिबेची राणी she came all the way, आली एवढ्या लांबून. traveled only to get the wisdom of Solomon. एवढा मोठा लांब प्रवास करून का आली होती? शल्मोनात असलेलं ज्ञान प्राप्त करायला. She valued the wisdom of Solomon more than gold and silver. शल्मोनात असलेल्या ज्ञानाला तिने सोन्या चांदीपेक्षा जास्त किंमत दिली. एवढ्या लांबून म्हणून ती राणी प्रवास करून ते ज्ञान मिळवायला आली. She was willing to sacrifice and make a great sacrifice to obtain that wisdom. तयार झाली सर्व पद्धतीचे त्याग करायला की मी त्याग करीन सगळे पण मला हे ज्ञान पाहिजे जे शल्मोनात आहे. Say, always remember, नेहमी लक्षात ठेवा God is valuing you more than the worldly देव people. तुझी किंमत जगिक लोकांपेक्षा जास्त करतो. God places a great value on you. देवाने तुझी किंमत फार मोठी केली आहे. There's a big tag on you. Your price is very heavy. Yes. So remember that value. ती किंमत लक्षात ठेव. Remember to value God. आणि देवाला किंमत द्यायला लक्षात ठेव. If you are of no value for God, जर
देवाची किंमत तुला नाहीये He wouldn't have paid the highest price for you to get. आणि देवाला जर तुझी किंमत नसती तर देवाने अतिउच्च किंमत येशूच्या रक्ताद्वारे आपल्यासाठी दिली नसती. Yes. पण देवाला आपली एवढी मोठी किंमत आहे म्हणून देव म्हटला माझा एकुलता एक मुलगा मी तुझ्यासाठी मरायला पाठवीन कारण तुझी किंमत मला तेवढी आहे. Jesus said, येशू the म्हणाला, very hairs on your head are numbered, तुझ्या डोक्यावरचा प्रत्येक केस मोजलेला आहे. not counted. मोजलेला आहे म्हणजे फक्त मोजलेला आहे नाही, नंबर्ड म्हणजे numbered. लिहून ठेवला आकडा. Huh. आकडा Counted means you just count it and you forget it. कसं असतं, मोजलेला म्हणजे मोजला आणि विसरलो असं असतं. पण Numbered असं नाही. means you write it down. आकडा तुझा लिहून ठेवलेला आहे केसाचा. माहितीये का तुला तुझे केस किती आहेत तो आकडा देवाने लिहिलाय. हिचे किती 100, हिचे 150. Yes. Matthew 10:30. मत्तई 10:30 वचन आहे. He has numbered the hair on a head. आपल्या डोक्यावरचे केस मोजून त्याने आकडा लिहिलाय. जय श्रीचे एवढे. Why hair he is speaking का about? केसांविषयी का That बोलतो? means even your least insignificant thing is of value for God. म्हणजे ज्या केसांना आपण एवढं महत्व देत नाही ते केस आपले गळले तरी आपण दुर्लक्ष करतो पण त्या केसांनाही तुझ्या देव एवढी किंमत देतो. Praise God. एवढं देवाला तुझं मोल आहे आणि देवाला तू आवडतो. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. The nations, देश they labor and sweat for insignificant things. देश आणि राष्ट्र मेहनत करतं ज्या गोष्टींना किंमत नाही अशा गोष्टींसाठी. Worthless things they are after. ज्यांना किंमतच नाही अशा गोष्टींसाठी अख्खा देश मेहनत करतो. They sweat आज लोक किती घाम घालतात for worthless things. हा ज्या गोष्टींना ऍक्च्युअली किंमत नाही त्यासाठी एवढा 8 तास 10 तास 6 तास घाम घालतात. Habakkuk 2:13 says, हबक्कूक 2:13 मध्ये लिहिलंय बघा. is it not indeed from the Lord of hosts that peoples labor for the fire and nations grow weary for nothing? मग हे देवाकडनं चाललेलं आहे ना की माणसांची जी मेहनत आहे गोष्टींसाठीची तिला काही किंमत नाही देवाच्या नजरेत. हा That people's labor are only for fire. की लोकांचे श्रम फक्त आगीसाठी आहेत. That means the fire which burns the work, that is that kind of labor. म्हणजे जी आग गोष्टींना जाळून टाकते तेवढी किंमत आहे. And nations grow weary for nothing. आणि देश थकून जात आहेत या असल्या गोष्टींवर. That means म्हणजे? things which have no lasting value. ज्या गोष्टींना टिकणारी किंमत नाही त्या गोष्टीवरती तू आयुष्य एवढं घाम गाऊन खर्ची पाडलं. The nations do that. आज देश आणि देशातले लोक मात्र हेच करतायत. They are wasting their precious time. मोलवान वेळ वाया घालवतायत वाया. But you are spending that precious time here in the पण church. तुम्ही लोकांनी मोलवान वेळ आज चर्च मध्ये घालवली. You love God. तुमचं देवावर प्रेम आहे. Okay? तुम्ही Always remember, never fear ever that you will go to hell. नेहमी लक्षात ठेवा कधी असा विचार करून घाबरू नका की मी नरकात जाणार आहे. नाही. Say, you Nahi. know why I don't fear? तुम्हाला माहितीये मी का घाबरत नाही. Not because I'm great, मी फार मोठा आणि थोर आणि ग्रेट आहे म्हणून नाही. but पण if I have known Jesus, मला जर येशू माहित आहेत. it's not because I came to know him, मला येशू कळले म्हणून नाही. but because the Father revealed it to me. ते बापाने मला येशू प्रगट केला. Jesus said, you cannot come to God unless the Father reveals. येशू म्हणाले तुम्ही The Son. तुम्ही नाही येऊ शकत जोपर्यंत बाप पुत्राला प्रगट नाही करत Yes. तोपर्यंत That तुम्ही नाही येऊ means शकत. म्हणजे the Heavenly Father revealed Jesus to me. स्वर्गीय बापाने मला येशू प्रगट केले आणि सांगितलं की जयश्री इकडे ये आणि येशूंना आणला आणि म्हणाले And- की बघ हे येशू. And he just opened my mind. आणि माझं मन उघडलं डोळे उघडले And I माझ्या became डोक्यात born प्रकाश again. पडला. माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि झाला माझा नवीन जन्म. Same with you. तसंच तुझं आहे. If you are here, आज जर तू इथे आहे if you love Jesus, तुझं येशूवर प्रेम if you are आहे reading the Bible, बायबल तू वाचत आहे that means म्हणजे- the Father touched you देव बाप्पाने तुला स्पर्श केलाय and he opened your mind आणि तुझं मन उघडलं to show you who Jesus is. तुला दाखवायला येशू कोण आहेत. Now, how can you go to hell? आता कसं तू नरकात जाणार मग. If it कशाला? depends on me, then I have fear. हा माझ्यावर जर अवलंबून असेल हे तर मग मला भीती वाटायला लागेल की काय माहित मी जाईन का स्वर्गात. मला तर वाटतं मी नरकातच जाईन. See, that's why God says, म्हणून देव म्हणतो precious is in my sight the death of my saints. माझ्या संतांचं मरण माझ्या नजरेत मौल्यवान आहे. माझ्या संतांचं मरण माझ्या नजरेत मौल्यवान आहे. Psalm 72:14. स्तोत्र 72:14 Their blood will be of value in my eyes. माझ्या नजरेत त्यांच्या रक्ताला किंमत असेल. See, स्तोत्र 72:14. so you also value God. तसं तुम्ही पण ना देवाला किंमत द्यायला लागा बर का. Be like Mary, मरियेसारखे बना. how she valued the Lord. मेरीने कसं
प्रभूला किंमत दिली, पटकन येऊन बसली देवाच्या पायापाशी. See, and she stored away the pound of perfume. आणि तिनं ते सुगंधी द्रव्य वाचवलं. See, maybe she had kept it aside for a wedding. आणि ते सुगंधी द्रव्य कदाचित तिने स्वतःच्या लग्नासाठी वाचवून ठेवलं असेल, की माझ्या लग्नात मी हे वापरीन. Not use to sell it क्या- and take that money and get married. किंवा विकीन आणि त्यातून मला बराच पैसा मिळेल, त्या पैशातनं मी लग्न करीन. But she put all that at the feet of पण Jesus ते सगळं सुगंधी द्रव्य तिने येशूंच्या पायी असंच ओतलं and dried it with the hair. आणि आपल्या केसांनी पुसलं. She had value for Jesus. किंमत होती तिला येशूंची. Value for Jesus. तिला किंमत होती येशूंची. Amen. आमेन. हलक्यात घेऊ नका. So the more Jesus, you Jesus, value Jesus. God, तर जेवढं जास्त तुम्ही देवाची किंमत कराल, the more God will value you. तेवढं जास्त देव तुझी किंमत And करेल He will take care of आणि you. तुला सांभाळेल. Praise God. वेळ कुठे गेली कळलं नाही. Thank you, Jesus. Do everything under the sun, सूर्याखाली सर्व काही करा, but पण value God. देवाची किंमत पहिली करा. कशाची Value. मनाई नाहीये, His kingdom. कशाची मनाई नाही, सगळं करा, पण देवाची किंमत, देवाच्या राज्याची किंमत पहिली करा. Give him the first place. देवाला प्रथम स्थान द्या ना. There should be a difference एक फरक तर असला पाहिजे की नाही. between our love for our own and love for God. आपलं आपल्या स्वकीयांसाठीचं प्रेम आणि देवासाठीचं प्रेम यात फरक तर दिसायला हवा की नाही. You cannot say, I love my husband more than I love God. तुम्ही असं नाही म्हणून चालणार की माझं ना देवापेक्षा जास्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. I love Wrong. my wife more than my love for God. माझं ना देवापेक्षा जास्त माझ्या बायकोवर प्रेम आहे. अगेन रॉंग. It is wrong. ते चुकीचं आहे. If you love your father, mother more than me. वचन आहे ना, तुम्ही जर तुमच्या आई वडिलांवर माझ्याहून जास्त प्रेम केलं, See, there is a division there. देवाने तिथे फूट आणलेली आहे. He said, you have to love me always more. देव म्हटलेला आहे नथिंग डुईंग, तू माझ्यावरती सगळ्यात जास्त प्रेम केलं पाहिजे. आफ्टर दॅट एव्हरीवन एल्स. Everybody, your wife, your children, your dog, your cat, हो हो. everything. तुझी बायको, नवरा, मुलं, भाऊ, बहीण, आई, बाप, कुत्री, मांजरी, सगळं त्याच्यानंतर. यू आर माय फर्स्ट लव्ह जीसस. Because कारण की we are going to meet God. आपण देवाला भेटणार आहोत मेल्यावर. Bible says, बायबल म्हणतं prepare to meet your God. तू तुझ्या देवाला भेटायची तयारी कर. तू तुझ्या देवाला भेटायची तयारी कर. Amen. And we are all on that road. आणि आपण सगळे त्या रस्त्यावर आहोत. सगळ्यांनीच तो मार्ग धरलाय आपण. Amen. आमेन. Thank you, आमेन. Jesus. Let देवाला us worship धन्यवाद. you, Jesus. त्याची आराधना करू. मुझे परखे तो सोना समान वाह, वाह. निकलूं. Sing, sing. Hallelujah. मुझे परखे तो Amen. सोना समान निकलूं. मेरे मार्गों को जाने तू, तेरा वचन मेरा भोजन है. Amen. मेरे मार्गों को जाने तू, तेरा वचन मेरा भोजन है. हालेलुया. तेरी हो आराधना इस जीवन भर में प्रभु. Amen. तेरी हो आराधना इस जीवन भर में प्रभु. सब कुछ कर सकता है सर्वशक्तिमान, तेरी युक्ति कोई भी न होता विफल. Yes. सब कुछ कर सकता है सर्वशक्तिमान, तेरी युक्ति कोई भी न होता विफल. तेरी हो आराधना इस जीवन भर में प्रभु. तेरी हो आराधना इस जीवन भर में प्रभु. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord God. I give you the glory. तुला गौरव देतो. I bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला आशीर्वादित करतो. Father, माझ्या बापा,
These are your people. हे सगळे तुझे लोक आहेत. They value you. त्यांना तुझी किंमत आहे. That's why म्हणून they have come here, Lord. म्हणून तर ते इथे आलेत. You have to bless them तू this त्यांना night. आशीर्वाद आज सायंकाळी दिलाच पाहिजे. God wants to bless the people. देवाला लोकांना ना आज आशीर्वाद द्यायचा आहे. And those people who are lacking something, asking for something, expecting something. आणि ज्या लोकांना काही कमी पडतंय, ज्या लोकांची काही आशा अपेक्षा आहे, काहीतरी हवं आहे, Come up in front अशा लोकांनी पुढे या and come boldly आणि धाडसाने या. because you value कारण God. तुम्हाला देवाची किंमत आहे. And so God has to value आणि you. म्हणून देवाने तुमची किंमत पण करायलाच हवी. If you didn't value God, जर तुम्ही देवाची किंमत केली नसती you wouldn't have come तर here. आज तुम्ही इथे आला नसता. So God will bless you देव तुम्हाला आशीर्वादित करणार. because कारण He is seeing the desire that you have for Him. ते बघतोय की तुमची देवासाठी किती तळमळ आणि इच्छा आहे. If He does not bless you, whom देव- will He bless you? अरे देवाने तुला नाही आशीर्वाद दिला तर देव कुणाला आशीर्वाद देईल? If a father does not bless his own children, whom will He bless? एखाद्या बापाने स्वतःच्या पोटच्या मुलांना आशीर्वाद नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? You are God's children. तसं तुम्ही देवाची मुलं आहात. So He has to value you. देवाने तुमची किंमत करायलाच हवी. He has to bless you. देवाने तुम्हाला आशीर्वाद द्यायलाच हवा. That's why He said, come boldly to the throne of grace. प्रश्नच येत नाही. म्हणून देव म्हणालाय की तू कृपासनाकडे धाडसाने ये, घाबरत येऊ नको, हिम्मत बांध के आजा. Like children, they come boldly to the parents. जसं मुलं आई बापाकडे कसं हिमतीने येतात That even when I'm praying, my daughter comes and knocks at my door की very loudly like माझ्या this. खोलीमध्ये मी प्रार्थनेला बसलेलो असलो तरी सुद्धा माझी मुलगी दार वाजवत येते. डा 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 डा. Daddy, open the door. ओपन डा ओपन. What you want? काय पाहिजे बेटा? I want paper napkin. ओ थेरी पेपर नॅपकिनचा बॉक्स पाहिजे. And so you open. ओ डॅडी ओपन. Say, so it is like this. हे असंच आहे. Come boldly, said. धाडसाने देवबापाकडे या. You have the right. तुम्हाला हक्क आहे. You have the right आपका हक है सर. because you value God. कारण तुम्हाला देवाची किंमत आहे. Amen. Amen. God values you. आणि देवालाही तुझी किंमत आहे. So तुम्हाला- shall I pray for you? मग प्रार्थना करू का मी तुमच्यासाठी? Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, Oh God, माझ्या देवा, you have given us this right to call you Abba Father. तू आम्हाला हक्क दिला आप्पा बापा म्हणायचा. प्ले सम कॉर्ड्स, सम लोअर कॉर्ड्स, प्ले नॉट सो हाय, लिटिल लोअर. I thank you मी तुझे आभार मानतो that we are so privileged की आम्ही इतके सुदैवी आणि भाग्यवान आहोत that we can call you Abba की Father. आम्हाला तुला आबा बापा अशी हाक मारता येते. And Jesus, आणि येशू, you yourself taught us. तू स्वतः आम्हाला शिकवलंयस. Whenever you pray, जेव्हा केव्हा तू प्रार्थना करतोस say Our Father असं in म्हण, heaven. हे आमच्या स्वर्गीय बापा. He didn't say Our God. आमच्या देवा म्हणून हाक मार म्हटला नाही. No. नाही. He said address Him as your Father. हे माझ्या स्वर्गीय बापा अशी हाक मार म्हणाला. Say, so now तर आता the Father wants to bless you. बापाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. So the children have the right to ask the मुलांना Father. हक्क आहे बापाला So मागायचा. ask Him now as I pray. मागा, आत्ता मागा. मी जशी प्रार्थना करतोय लगेच मागा. Heavenly Father, माझ्या स्वर्गीय बापा, your children are standing before you. तुझी मुलं तुझ्या समोर उभी आहेत. You said, तू बोललाय, can I take children's bread and give it to the dogs? मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना मी द्यायची का? I cannot. नाही देऊ शकत. Children's bread have to be given to my children. मुलांची भाकर मी मुलांनाच द्यायला So पाहिजे. here they are, ही माझी मुलं, Your तुझी children. मुलं, तुझी मुलं, sons and daughters, मुलं आणि मुली, believing in you. कन्या आणि पुत्र तुझ्यावर विश्वास Trusting ठेवणार आहे. in you. तुझ्यावर भरोसा ठेवणार आहे. You said तू म्हणाला in John योहान 1:12, 1:12, all who believed in Him, जे सर्व त्याच्यावर विश्वास all who ठेवतात, received ज्या Him, सर्वांनी त्याला स्वीकारलं, He gave them the right to become the त्या children of सगळ्यांना God. त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार They are दिला. your children now. रवा शंदरो कोलो, ही Now, सगळी तुझी मुलं आहेत आता. Whatever they are asking, जे काही हे लोक तुला मागतील, give it to them, ही Lord. मुलं तुला जे काही मागतील ते त्यांना दे. In the name of Jesus. देऊन टाक In येशूच्या the नावात. name of Jesus. देऊन टाक त्यांना येशूच्या In the नावात. name of Jesus. देऊन टाक येशूच्या नावात. Every sickness, प्रत्येकाचा every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave them. सोड या लोकांना. Leave in Jesus' सोड या name. मुलांना येशूच्या Leave you नावात. devil in the सोड name of सैताना Jesus. येशूच्या नावात. They belong to God. हे देवाच्या मालकीचे. Their heavenly Father is alive. स्वर्गीय बाप त्यांचा जिवंत आहे. You cannot go against them. सैताना त्यांच्या विरुद्ध तू जाऊ नाही शकत. Leave them all in Jesus' सोड name. त्यांना सगळ्यांना येशूच्या नावात. Leave them all in Jesus' सोड name. त्यांना सगळ्यांना येशूच्या All नावात. demonic forces, सगळ्या सैतानी all शक्ती, evil forces, सर्व वाईट शक्ती I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या Go नावात. out in Jesus' name. येशूच्या नावात निघून जा. Leave the families. सगळे परिवार Leave their सोड. business. सगळा व्यवसाय सोड. Leave their blessings. त्यांचे आशीर्वाद In the सोड. name of Jesus. येशूच्या नावात get out. Whatever they are Name asking, in Jesus name. give it to them, Lord. जे काही ते मागतात प्रभू त्यांना Those दे. who need healing, give them healing. त्यांना आरोग्य हवे त्यांना आरोग्य दे. Those who need deliverance, give them ज्यांना deliverance. सुटका हवी
त्यांना सुटका दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need financial blessings, release the ज्यांना financial आर्थिक blessings. आशीर्वाद हवे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. There are many things in their heart, अनेक गोष्टी या लोकांच्या मनात and आहेत now they are sharing with you. आणि आत्ताला या गोष्टी ते तुला सांगतात. Give it to them in Jesus' त्यांना name. दे येशूच्या नावात. Yes. होय दे बाबा. Ask and you shall receive. माग म्हणजे तुला मिळेल. That your joy may be full, की says तुझा the आनंद Lord. पूर्ण व्हावा असं देव बोललाय. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद I believe you have asked. विश्वास आहे की तुम्ही मागितलं I असेल. believe you have asked. माझा विश्वास आहे तुम्ही मागितलेलं असणार. Receive it in Jesus' name. आता स्वीकारा येशूच्या नावात. Thank you, Jesus. स्वीकारा Thank you, येशूच्या Jesus. नावात. म्हणा मी Thank you, स्वीकारते. Jesus. Say, I receive it. म्हणा मी स्वीकारत I आहे. receive it in Jesus' मला name. मिळालं येशूच्या नावात. I am a child of मी God, देवाचं संतान आहे. and I receive it from my heavenly Father. आज स्वर्गीय बापाकडनं मी स्वीकारलंय And I will see it आणि मी ते बघणार. very soon. माझ्या डोळ्यांना ते दिसणार आहे फार लवकर. In the name of Jesus. येशूच्या नावात. Amen and amen. And amen. आमेन. Give a mighty clap Amen. to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Give a mighty clap to your heavenly Father. जोरात टाळी स्वर्गीय बापासाठी वाजवा. Praise ओ God. हालेलुया. आमेन. Amen. Take your आमेन. places. देवाला धन्यवाद. सगळ्यांनी आपापल्या जागी जाऊन बसून घ्या. अभिषेक खूप जाड आलेला आहे. अभिषेक सांभाळून जागेवरती बसा आणि दानार्पणाची वेळ आहे. दानपत्र फिरेल. तत्पश्चात काही सूचना, मग आशीर्वचन अँड सभा दी एंड. यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ। बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा रे, चरनी में आया यीशु मसीहा, दूतों ने गाया रे। बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा रे, चरनी में आया यीशु मसीहा, दूतों ने गाया रे। ओ प्रभु सबका आया, ओहो यीशु सबका आया, ओहो यीशु सबका आया, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ। राजा सब घबरा ही गए यीशु के आने से, द्वार द्वार ढूंढवाया यीशु को, पाया पता ना रे। राजा सब घबरा ही गए यीशु के आने से, द्वार द्वार ढूंढवाया यीशु को, पाया पता ना रे। यीशु राजा हुआ, ओहो यीशु राजा हुआ, ओहो यीशु राजा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ। आनंद खुशियाँ आई जगत में यीशु के आने से, ज्योति मुक्ति आई जगत में यीशु के आने से। आनंद खुशियाँ आई जगत में यीशु के आने से, ज्योति मुक्ति आई जगत में यीशु के आने से। हालेलुया। ओहो मुक्ति दाता आया, झूमो नाचो खुशी से, यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से,
यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। गडरिए रात में भेड़ों को चराते थे, 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 गडरिए रात में भेड़ों को चराते थे। दूत संदेश उन्हें दे गया, दूत संदेश ने दे गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। स्वर्ग झूम झूम करके ये गाते थे, 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 स्वर्ग झूम झूम करके ये गाते थे। स्वर्ग झूम झूम करके ये गाते थे। सारी दुनिया का नूर आ गया, सारी दुनिया का नूर आ गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। मजसी सोनम लोबान लेके आए थे, 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 मजसी सोनम लोबान लेके आए थे। मजसी सोनम लोबान लेके आए थे। वो देखो दुनिया का नूर आ गया, देखो दुनिया का नूर आ गया, आज पैदा मसीह हो 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 गया। हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. किती सुंदर हे वचन आलेले आपल्याकडे. आमेन. येस, आपण तर देवाच्या नजरेत अनमोल आहोत हे आपल्याला माहितीच होतं, पण आज आपल्या प्रत्येकाने खरोखर ज्या कोणी किंमत आज थोडी पण जर परमेश्वराची कमी केलेली असेल, तर माझा विश्वास आहे आज प्रत्येकाच्या जीवनात पहिलं स्थान, पहिलं प्रेम, हालेलुया. प्राधान्य, आमेन. अनमोलता फक्त आणि फक्त येशूला आहे. हालेलुया. आमेन. आजपासून एक वेगळा अभिषेक, एक वेगळा आशीर्वाद आपल्या या चर्चवर आलेला आहे. आमेन. आमेन, आमेन. आमेन. प्रभू धन्यवाद दे Yes, बाप्पा. Lord, धन्यवाद. आम्ही तुला काय देणार प्रभू. Yes. पेत्र म्हणाला, प्रभू आम्ही तुला सोडून कुठे जाऊ, तुझ्याकडे तर सार्वकालिक जीवनाची वचनं आहेत. आमेन. आणि दे बाप्पा खरोखर आज आम्ही हृदयापासून तुझे आभार मानतो आणि तुला म्हणतो येशू आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. दे आमेन. बाप्पा We love you, हे Lord. जीवन आहे तुझ्या वेदीवर. Yes, दे yes, बाप्पा yes, Lord. घे प्रभू घे. Yes. ये दे बाप्पा. Yes, ये yes. आम्ही तुझ्याशिवाय जगूच शकत होय, नाही. माझ्या स्वामी वचन राजा. सांगतं दे बाप्पा Yes. की तुझ्यामुळे आम्ही अस्तित्वात आलेलो आहोत. मकरबाशा तुझ्यासाठी आहोत प्रभू. Yes. सर्व तू दिलंय आमेन. आणि सर्व तुझ्यासाठी आहे. दे Yes, बाप्पा Lord. घे तुला सर्व गौरव, घे सर्व महिमा आणि सन्मान. दे बाप्पा आज आमच्या जीवनात जे काही दिलंय Yes. ते तुझ्यामुळे आहे Yes, प्रभू. Lord. तुझ्या दयेमुळे आहे, तुझ्या Yes, Lord. कृपेमुळे आहे. Yes. आज आम्ही चालतोय, बोलतोय, खातोय, पितोय, सर्व काही तुझ्यामुळे आहे Amen. प्रभू. Amen. आज आमच्या हातात जे काही तू दिलंय ते सर्व तुझ्याकडून आलेलं आहे. दे बाप्पा आणि प्रभू त्यातूनच आज आमच्या प्रत्येकाने हृदयापासून ही पेरणी केलेली आहे Yes. प्रभू. दे बाप्पा
प्रभू माझा विश्वास आहे Yes. यावेळेस तुझे आशीर्वाद खाली उतरून आलेले आहेत. जसं ऑलरेडी बिशप पीटर यांनी प्रार्थना केलेली Yes. आहे प्रभू Amen. तू आशीर्वाद दिलेत प्रभू होय देव बाप्पा. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत Yes, देव O Lord, बाप्पा yes. आम्ही तुझे आभार मानतो. जे काही आज प्रत्येकाने विश्वासाने मागितले प्रभू प्रत्येकाला येणाऱ्या दिवसात आम्ही ते बघणार आहोत देव बाप्पा आणि Amen. त्यासाठी आम्ही तुला सर्व गौरव देतो. या दानाला आशीर्वादित कर आणि देव बाप्पा बहुगुणित कर. तुझ्या राज्याची वाढ होऊ Amen, दे. amen. सुवार्ता कानाकोपऱ्यात पोचली जाऊ दे. Hallelujah. प्रत्येक जीवाचं तारण होऊ दे Yes. प्रभू देव बाप्पा. सर्व महिमा आम्ही तुला देतो. धन्यवाद देऊन ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन आमेन. प्रभु की स्तुति हो. आप सभी के लिए कुछ विशेष सूचनाएं हैं. अगर आप बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी इनसे किसी खास उद्देश्य या दानरपण हेतु मिलना चाहते हैं तो मंच की बाई ओर हमने एक टेबल स्थापित की है जहां आप आकर उनसे मिल सकते हैं. अगर आप सेल लीडर या राजदूत बनना चाहते हैं या अगर आप चाहते हैं कि सेल लीडर्स आपके घर प्रार्थनाएं करने आए तो बरामदे में एक टेबल स्थापित है जहां आप जाकर इस विषय में अधिक जानकारी ले सकते हैं. 16 दिसंबर के दिन चर्च में प्रभु भोजन होगा और जैसे कि आप सभी जानते हैं कल ही हमारा क्रिसमस डांस का दूसरा ऑडिशन हो चुका है. अगर आप अभी भी डांस में हिस्सा लेना चाहते हैं तो रजिस्ट्रेशन ओपन है तो आप जल्द से जल्द रजिस्टर कराएं और इस विषय की अधिक जानकारी के लिए आप प्रशासन टीम से संपर्क कर सकते हैं. हमारा आखिरी क्रिसमस डांस ऑडिशन 15 दिसंबर के दिन होगा तो जल्द से जल्द अपना डांस ग्रुप रजिस्टर करवा लीजिए और ये क्रिसमस डांस ऑडिशन चर्च में ही होगा दोपहर 3 बजे सभा के बाद. और हमारे कैरोलर्स आपके घर पर 10 दिसंबर से 23 दिसंबर तक भेंट देंगे तो आप सब तैयार है प्रभु की खुशी अपने घर में वेलकम करने के लिए. आमेन. और इसका समय होगा शाम 7 बजे से रात 1 बजे तक. और सबसे खास खुशखबरी ये है कि आने वाले 15 दिसंबर के दिन हम हमारी पास्टर जयश्री जी का जन्मदिन मनाने जा रहे हैं चर्च में ही मुख्य सभा में सुबह 10 बजे. तो परिवार के नाते उनके बच्चे होने के नाते आप जरूर उस दिन उपस्थित रहिएगा. और अगर आप पास्टर जयश्री जी को आशीषित करना चाहते हैं तो हमारे स्वयं सेवकों के पास आपके लिए कुछ विशेष लिफाफे उपलब्ध कराए गए हैं. और 15 दिसंबर के दिन ही सभा के बाद हम ज़रूरतमंद लोगों को कपड़े प्रदान करने का कार्यक्रम करेंगे. अगर आप भी ज़रूरतमंद लोगों को अच्छी स्थिति में जो कपड़े हैं घर की चीज़ें हैं वो देना चाहते हैं तो आगे रखे गए सुनहरे बक्सों में आप उन्हें प्रदान कर सकते हैं. और 15 दिसंबर के दिन ही शाम 5:30 बजे से आगे क्रिसमस कॉन्सर्ट होगा तो आप सभी घर जाकर फ्रेश होकर दोबारा चर्च में आइएगा और अपने प्रभु का जन्मदिन की खुशियाँ मनाइएगा. और आने वाले रविवार के दिन ड्रेस कलर कोड होगा बैंगनी यानी पर्पल. अब हम विनती करते हैं बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी आगे आकर अंतिम आशीर्वचन देंगे. बैंगनी गॉट इट. काय ते वांग्यासारखा जांभळा जे जोकिंग. ओके डार्लिंग. Thank you, Jesus. Thank you. अजून एक सूचना मला माझ्याकडून द्यायची होती जी याच्यामध्ये राहून गेलेली आहे. आय रिक्वेस्ट देम टू प्लीज ॲड दिस अनाउन्समेंट. 1 जानेवारी 2025 बुधवार आहे. त्या बुधवारी संध्याकाळी 6च्या पुढे चर्चमध्ये आशीर्वाद सभा नवीन वर्षाची पास्टर पीटर आणि मी ठेवलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना निवेदन आहे बुधवार 1 जानेवारी 2025 संध्याकाळी 6च्या पुढे या चर्चमध्ये आशीर्वाद सभेसाठी सगळ्यांनी हजर राहा जी पहिली असेल. Yes. आणि मग शनिवार रविवार सोमवार तर नेहमी सारखं चालूच राहील. So it will be first. So I wanted to. 1 जानेवारी ना I was led in my spirit that I should have. 1 जानेवारीचा word. पहिला दिवस. तर माझ्या हृदयामध्ये प्रभूंनी टाकलं की आशीर्वाद सभा घ्यायला हवी त्या We should दिवशी begin with the right note. आणि योग्य सुरावरती वर्ष सुरू झालं पाहिजे असं प्रभूने टाकलं हृदयामध्ये. म्हणून 1 जानेवारीला संध्याकाळी 6च्या पुढे भले बुधवार आहे पण मी चर्चमध्ये सभा ठेवली आहे. सगळ्यांनी जरूर याल. Amen. आमेन. Father, I thank you and praise you for this evening. देवबापा आजच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Thank you, Lord, धन्यवाद. that you have valued us so much, तू एवढी किंमत केलीस आमची that you have come down. You came down on that first Christmas, की पहिल्या नाताळ दिवशी तू खाली आलास चक्क left your heavenly throne, स्वर्गीय सिंहासन सोडून दिलंस and was ready to stay with आणि us. आमच्यासोबत राहायला तयार झालास. And so, Father,
देवबाप्पा म्हणून we want to make this Christmas a grand celebration. आम्हाला हा नाताळ अगदी सुंदर साजरा करायचा आहे, Yes, Father. जोरात करायचा आहे, Because we value you. का आम्हाला तुझी खूप किंमत आहे. As you have valued us, now we want to value you. जसं तू आमची एवढी किंमत केली येशूंना पाठवून, तसं आता आम्हाला संधी आहे, आम्हाला तुझी किंमत And करायची we आहे. will come in huge numbers. मोठ्या संख्येनं आम्ही सगळे इथे जमणार आहोत And we 24 will ला, hear your word. आणि तुझं वचन ऐकणार आहोत, And we will bless you. आणि आशीर्वादित And करणार we आहोत will तुला, celebrate it. आणि आनंदोत्सव करणार आहोत, That the world should know की जगाला कळावं this is the most important day. हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. Because it is the most important birthday of our Lord and कारण की Savior आमच्या Jesus. प्रभू आणि तारणाऱ्याचा जन्मदिवस आहे, म्हणून तो सगळ्यात महत्वाचा आहे. Because he is the most important person for us. कारण तो प्रभूच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे. Thank you, Father. धन्यवाद देवबाप्पा. Now I pray. आता मी प्रार्थना करतो, Bless everyone. आलेल्या सगळ्यांना आशीर्वादित Let कर, them all go home rejoicing, सगळ्यांनी आनंदाने घरी जावं असं कर, believing विश्वास ठेवून that you have heard and answered की their तू prayers. ऐकून त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलंयस. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all and good night. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. चर्चमध्ये 24 तारखेला रात्री पण सभा असणार आहे, क्रिसमस नाईटची. 25 तारखेला पण संध्याकाळी सभा आणि कार्यक्रम असणार आहेत, आणि त्याच रीतीनं 31 डिसेंबरला रात्री सुद्धा नवीन वर्षाची सभा असणार आहे. त्यालाही सगळ्यांनी उपस्थित राहा, आणि 1 जानेवारीला पण उपस्थित राहा. सगळ्या सभा बिशप पीटर घेतील. गवाणी बाळ आहे ते उघड, गवाणी बाळ आहे ते उघड, नेते बाई मी अंगड ठोकड, नेते बाई मी अंगड ठोकड, गवाणी बाळ आहे ते उघड, गवाणी बाळ आहे ते उघड, नेते बाई मी अंगड ठोकड, नेते बाई मी अंगड ठोकड. सोन्याची सरी मोत्याची कुंडळ, रणजण वाजत असे पाय तलवार, सोन्याची सरी मोत्याचं कुंडळ, रणजण वाजत असे पाय तलवार. थंडीनी बाळ हे कुड कुड, थंडीनी बाळ हे कुड कुड, नेते बाई मी अंगड ठोकड, ओ 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 नेते बाई